आज शिक्षक दिन है, टीचर डे। उद्या 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 है, लेकिन आज हम लोग इसको मनाएंगे, प्रार्थना करेंगे उसके। उद्या टीचर्स डे आहे, पण आपण तो आज साजरा करणार आहोत। आज आम्ही टीचर लोकांसाठी, जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत। धन्यवाद उन सब टीचर लोगों के लिए जो सिखाते हैं। आणि त्या सर्व शिक्षकांसाठी प्रभूला धन्यवाद जे शिकवतात। सिखाना ये बहुत बड़ी चीज है। आणि शिकवणं ही फार मोठी गोष्ट आहे। पहले सीखना है, फिर सिखाना है। पहिलं शिकायचंय आणि मग शिकवायचंय। धन्यवाद, आपके सीखना सिखाने के द्वारा बहुत लोग तैयार हुए हैं। आणि तुमचे आभार मानतो, कारण तुमच्या शिकवण्यामुळे बरेचसे लोक तयार झालेले आहेत। आपके जीवन के लिए धन्यवाद। तुमच्या जीवनासाठी धन्यवाद। हम 5000 लोगों को खिलाने के विषय में सीख रहे हैं। आणि 5000 लोकांना खाऊ घालण्याविषयी आम्ही शिकत आहोत। आज के तीसरा हफ्ता है। आणि आजचा हा तिसरा आठवडा आहे कि और थोड़ा सा आगे हम चलते जाएंगे, 2-3 हफ्ता। आणि आणखी 1-2 आठवडे आम्ही पुढे जाणार आहोत। जो प्रभु ने मुझे बोला है मैं आपको बता रहा हूँ। जे प्रभूने मला सांगितलंय ते मी तुम्हाला सांगत आहे। हमने पहली बात देखा कि यीशु ने लोगों को बैठकर सिखाया। आम्ही पहिली गोष्ट पाहिली की येशूनं बसून लोकांना शिकवलं। बिठाकर इसलिए सिखाया कि लोगों को अच्छे से समझ आ सके। आणि बसून याकरता शिकवले की त्यांना चांगल्या तऱ्हेने ते समजावं। और यीशु हमारा जो प्रभु है वो बैठाकर सिखाने वाला परमेश्वर आणि है। येशू जो आमचा प्रभू है तो बसून शिकवणारा परमेश्वर। इसलिए हम भी उसके उपस्थिति में बैठकर वचनों को सीखें। आणि म्हणून आम्ही देखील त्याच्या उपस्थितीमध्ये बसून त्याची वचनं शिकावी। जब हम प्रभु के वचन को सीखेंगे, ये वचन हमारे जीवन में हमको खड़ा करेगा। आणि जेव्हा आम्ही ही वचनं शिकू तेव्हा आमच्या जीवनामध्ये ही वचनच आहेत जी आम्हाला उभं करतील। यीशु चट्टान पर जब इन वचन को लेकर खड़े होंगे, कोई भी आंधी और तूफान की ताकत है जो हमको गिरा सके। आणि येशू म्हटला, खडकावर जेव्हा आम्ही ही वचनं शिकून उभे राहू तो कुठलाही वादळ, कुठल्या वाऱ्यामध्ये ती ताकद नाही जे आम्हाला पाडू और शकेल। यही वचन है जो हमको खड़ा करेगा। आणि हे वचनच आहे जे आम्हाला उभं करेल। यही वचन है जो हमारी समस्याओं के अंदर हमें उत्तेजन और ऊर्जा देगा। आणि हेच जे वचन आहे जे आमच्या समस्यांवरती आम्हाला उत्तेजन देईल। और यही हमें आगे लेकर जाएगा। आणि तेच आम्हाला पुढे घेऊन इसलिए जाईल। प्रभु के वचन को हम सीखना कभी ना छोड़ें। आणि म्हणून देवाचं वचन शिकणं आम्ही कधी सोडू नये। और अपने जीवन में उसको आत्मसात करके हम आगे चलें। आणि आपल्या जीवनात ते आत्मसात करून आम्ही पुढे जावं। दूसरी बात हमने देखा कि चेले लोगों को वहाँ पे खाने की समस्या आई और चेलों ने कहा कि ये जो लोग हैं उनको बस्तियों में और गांव में आप भेज दें। आणि आम्ही आणखी पाहिलं की ज्यावेळेस भोजनाची समस्या आली त्यावेळेस शिष्यांनी असं सुचवलं की या लोकांना वाड्या आणि वस्त्यांमध्ये पाठवा, जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन ते अन्न विकत घेऊन यीशु येतील। सुनसान जगह पे थे, सब लोग सुनसान जगह पर थे। आणि येशू आणि ते सर्व लोक एका सुनसान जागी होते। लेकिन ये चेले जो हैं यीशु पर निर्भर ना रहते हुए, यीशु की बात पर निर्भर ना रहते हुए वो लोगों को गांव में जाने के लिए भेज रहे हैं। परंतु हे जे शिष्य आहेत ते येशूवर अवलंबून न राहता लोकांना गावामध्ये पाठवण्यासाठी सांगत आहेत, खाना खिलाने के लिए, जेवण खाऊ घालण्यासाठी। मैं आपसे कहता हूं कि हमारा खाना ये ना तो हमारे नौकरी पर निर्भर है, हमारा खाना ना तो कोई गांव पर निर्भर है, ना कोई अच्छे कंपनी पर निर्भर है। हमारा खाना हमारे परमेश्वर पर निर्भर है। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते आमचं जेवण हे कुठल्याही नोकरीवरती, कुठल्याही गावावरती अवलंबून नाही, तर ते आमच्या प्रभूवरती आहे। बहुत सारे लोग अपने बच्चों को भेज देते पैसा कमाने के लिए अलग अलग देशों के अंदर। आणि बरेचसे लोक आपल्या लेकरांना वेगवेगळ्या देशांमध्ये पैसे कमावण्यासाठी पाठवून मैं ये देतात। नहीं कह रहा हूँ कि दूसरे देश में जाना अच्छा नहीं मी है। असं नाही म्हणत की दुसऱ्या देशी जाणं हे चांगलं नाही। वो उस देश में जाकर सिर्फ हमारे बच्चे पैसा कमा रहे हैं या परमेश्वर के राज्य में बढ़ रहे हैं, ये देखना बहुत जरूरी परंतु है। त्या देशांमध्ये जाऊन ते कमवत आहेत का देवाच्या वचनामध्ये देखील ते वाढत आहेत, हे देखील पाहणं गरजेचं अगर आहे। हमारे बच्चों ने पूरी दुनिया कमा ली और यीशु मसीह से दूर रहे, पीछे रह गए, तो अनंतकालिक जीवन से वो पीछे रह जाएंगे। आणि जर आमच्या लेकरांनी पैसे कमावले पण देवाच्या राज्यापासून ते वंचित राहिले तर ते चांगलं असणार नाही। यीशु मसीह से पीछे रह जाएंगे, ते देवापासून येशूपासून मागे राहतील। हमारी जो रोटी है, रोज की रोटी है, वो परमेश्वर में देता है। आमची रोजची भाकर आम्हाला परमेश्वर देतो। इसलिए गांव में मत भागिए, शहरों में मत भागिए। आप जहां पर भी हैं, परमेश्वर की उपस्थिति आपके जीवन में बनी हुई कि नहीं, ये सबसे ज्यादा महत्वपूर्ण आणि है। म्हणून तुम्ही गावांकडे जा, शहरांकडे जा कमावण्यासाठी, परंतु देवाची उपस्थिती मध्ये आम्ही आहोत किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे। आप और मैं चर्च में जुड़े हुए हैं कि आप और मैं चर्च में काम कर रहे हैं, कि आप और मैं सेवा कर रहे हैं, कि आप और मैं परमेश्वर की आराधना कर रहे हैं कि अगर ये बातें किसी काम की वजह से नहीं हो रही है तो वो काम करना बंद कर दें। तुम्ही आणि मी देवाच्या सहभागितेमध्ये आहोत का, त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत का, त्याच्या मंडळीमध्ये आहोत का, हे आम्हाला पाहणं फार गरजेचं आहे। जर ते नाहीये तर ते फार अवघड आहे।
रोक दे उस चीज को। तर त्या गोष्टी तुम्हाला थांबवाव्या मेरा लागतील. यीशु सुनसान जगह में भी पूर्ति करने के लिए सामर्थ्यवान है। माझा परमेश्वर सुनसान जागेमध्ये देखील पुरवठा करण्यास समर्थ हम आहे. उसको पकड़े आम्ही त्याला धरून ठेवू और उसके साथ में चलें। आणि त्याच्या सोबत चालू. मेरा परमेश्वर रोटी खिलाता है। माझा परमेश्वर भाकर खायला घालतो. आज हम देखेंगे तीसरी बात। आणि तिसरी गोष्ट आज आम्ही पाहणार अब आहोत. यहाँ पर जो चेले हैं एक खाने की समस्या यहाँ पर देख रहे हैं। आणि हे जे शिष्य आहेत त्यांच्या समोर खाण्याची मोठी समस्या उभी राहिलेली आहे. लूक इसका 10वां अध्याय 13 वचन के अंदर आणि लूक याचा 10वा अध्याय आणि 13 वचनामध्ये यीशु मसीह ने कहा कि तुम उनको खाने को दो। येशू म्हटलं की तुम्ही त्यांना खाण्यासाठी द्या. लोगों को आप खाना खिलाओ। लोकांना तुम्ही जेवण द्या. उन्होंने चेलों ने क्या कहा? आणि शिष्य काय म्हणाले? हमारे पास में 5 रोटी है और 2 मछली छोड़कर और कुछ नहीं है। आमच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे सोडून दुसरं काहीच और कुछ नाही. नहीं है हमारे पास में। आणखी आमच्याकडे काहीच नाही. यदि हम इन सब लोगों को ये बांटे तो ये किसी को भी पूरी नहीं होगी। आणि जर हे एवढ्या लोकांमध्ये वाटायचं झालं तर ते कुणालाच पुरणार नाही. यीशु ने चेलों से कहा लोगों के लिए खाने का इंतजाम करो। आणि येशूने शिष्यांना सांगितलं की लोकांच्यासाठी खाण्याचा बंदोबस्त करा. सुनिए ऐका. चेलों ने देखा कि उनके पास 5 रोटी और 2 मछली को छोड़ कुछ नहीं है। शिष्यांनी पाहिलं की त्यांच्याकडे 5 भाकरी आणि 2 माशा व्यतिरिक्त काहीच नाहीये. सुनिए ये 2 मछली और 5 रोटी शिष्यों की नहीं थी। आता ऐका, हे जे 5 भाकरी आणि 2 मासे होते ना ते शिष्यांचे नव्हतेच. ये भीड़ में से आई हुई थी। हे गर्दीमधून आलेले होते. लेकिन चेले बोले हमारे पास ये है। पण शिष्य म्हणाले आमच्याकडे हे 5 रोटी 2 मछली इनकी नहीं है। 5 भाकरी 2 मासे ह्या शिष्यांच्या नाहीतच, वो एक लड़के की है। ते एका मुलाच्या आहेत. लेकिन ये ऐसा दिखा रहे कि ये वो रोटी पकड़ ली और यीशु को बोल रहे कि हमारी है। आपण ती भाकरी हातात घेतली आणि ते म्हटले की ही आमची आहे. चेलों ने देखा कि इनसे कुछ होने वाला नहीं है 5 रोटी और 2 मछली आणि से। मग शिष्यांनी पाहिलं की ह्या एवढ्या जेवणामध्ये कुणाचंच पोट भरणार नाहीये. तब वे कहने लगे इन सबको यदि हम जाकर भोजन मोल लेने के लिए भेज दें तो हो सकता है। आणि जर आम्ही या सर्व लोकांना भोजन विकत घेण्यासाठी पाठवलं तर ही समस्या दूर होऊ शकते. यहाँ पे लिखा यदि। आणि या ठिकाणी लिहिलंय की जर. यदि का मतलब होता है इच्छा नहीं है खिलाने की। यदि जर याचा अर्थ त्यांची इच्छाच नाही त्यांना जेव लेकिन घालायची. यीशु ने बोला है ना पण येशू म्हटलंय तो ना, मन मारकर तैयार हो गए। मग मन मारून झाले तयार. चलो लोगों को हम चला खिलाएंगे। लोकांना आपण खायला घालूया. उन्होंने लोगों को देखा। त्यांनी लोकांना पाहिलं. यीशु ने कहा लोगों को खिलाओ। येशू म्हटलं लोकांना चारा, इंतजाम करो खाने का। बंदोबस्त करा जेवणाचा. अब इन्होंने देखा कि अभी यीशु तो बोल रहे हैं खाना खिलाना पड़ेगा अभी इन्हीं को। आणि मग ते म्हटले असतील की नाही येशू म्हटले आता तर ह्यांना जेवण चारावं लागेल. तो उन्होंने गिनती शुरू किया। मग त्यांनी मोजू लागले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तो 5000 के संख्या के लगभग चले गए। आणि 1 2 3 असं मोजू लागले आणि 5000 पर्यंत पोहोचले. सिर्फ पुरुषों की गिनती की आणि इन्होंने। या ठिकाणी फक्त पुरुष मोजलेत स्त्रियां और बच्चे अलग थे। आणि स्त्रिया आणि मुलं वेगळी. इन्होंने 5000 जो पुरुष हैं उनको कितने पैसे का खाना खिलाना पड़ेगा वो हिसाब करना शुरू कर आणि दिया। 5000 लोकांना जर भाकरी खाऊ घालायची तर त्याला किती पैसे लागतील याचं मोजमाप ते काढू लागले. 5000 पुरुषों को खाने के लिए कितना पैसा लगेगा हिसाब करना शुरू कर आणि दिया। 5000 पुरुषांना किती जेवणासाठी खर्च लागेल त्याचा ते हिशोब करू हम लागले. 500 लोगों का खाना बनाए तो पंडित जी से पहले पूछते कि इनका कैलकुलेशन बताइए सर कितना है। आणि 500 लोकांचं आपण जेवण बनवतो मग पंडित दादा विचार किती यांचं तो कॅल्क्युलेशन. पंडित दादा बताए टक 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 इतना खर्चा हो जाएगा। आणि मग पंडित दादा मोजमाप करून सांगतात की एवढा खर्च होईल. तो वैसे ही यहाँ पर वो हिसाब चल रहा है। आणि मग असाच या ठिकाणी हिशोब चालू आहे. एक ने बड़ा अच्छा कैलकुलेशन था उसको उसने कैलकुलेशन करके दिखाया। आणि एकाचं फार चांगलं होतं कॅल्क्युलेशन त्यांनी लगेच सांगितलं. प्रभु जी ऐसा है कि हम अच्छा ठीक है इनको तो बहुत पैसा लगेगा लेकिन हमारे पास में जो है ना 100 दिनार है। आणि असं त्यांनी कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो म्हटला की यांना तर खूप पैसे लागणार आहेत पण आपल्याकडे 100 दिनार आहेत. मार्कुस 6 अध्याय 37 वचन में लिखा है 37 में। आणि मार्क याचा 6 अध्याय 37 वचन 6वा अध्याय 37व्या वचनामध्ये लिहिलंय. यहाँ पे लिखा है कि वो 100 दिनार की रोटियां मोल लें और खिलाएं उनके पास सिर्फ 100 दिनार है। आणि त्यांच्याकडे फक्त 100 दिनार आहेत आणि मग ते 100 दिनार देऊन
तुम्ही भाकर विकत घ्या आणि ते खाऊ घाला. अब यहाँ पर 100 दिनार की बात हुई है. आता या ठिकाणी 100 दिनार विषयी सांगत आहे वो चर्चा कर रहे हैं सब चेले. आणि सर्व शिष्य आपसात चर्चा करत आहे 100 दिनार में कैसे खिला सकते हैं की लोगों? 100 दिनार मध्ये एवढ्या लोकांना आम्ही कसं खाऊ घालू चलो शकतो. और कुछ निकालते हैं हम एक दूसरे चला से. अजून आपण काढूयात. और जबरदस्ती कर करके और 100 दिनार बढ़ गए. आणि ते सगळं मिळून परत एकदा आणखी 100 दिनार त्यांनी जमा केले. जो भी था उन्होंने सब निकाल दिया चेलों ने. जे काही होतं शिष्यांनी ते सगळं काढलं. अब 100 दिनार इनके पास में नहीं है. आता 100 दिनार त्यांच्याकडे नाही आहेत. 100 और बढ़ गए हैं. तर अजून 100 वाढले. यूहन्ना 6:7 वचन में लिखा है योहान 6:7 मध्ये लिहिलंय 200 दिनार की 200 दिनार उनके पास में हो गए. आता त्यांच्याकडे 200 दिनार जमा झाले. और 100 बढ़ गए. अजून 100 वाढले. अब यहाँ पर फिलिप जो है यीशु को कहते हैं. आणि या ठिकाणी फिलिप जो आहे तो येशूला म्हणत आहे वो कह रहे कि प्रभु जी यूहन्ना 6:7 के अंदर 200 दिनार की रोटी भी इनके लिए पूरी नहीं होगी. आणि मग योहान 6:7 मध्ये तो म्हणतोय की 200 दिनारांची जरी आपण भाकर घेतली तरी त्यांना पुरणार नाही. इनको थोड़ी थोड़ी भी अगर मिल जाए तो भी इनको पूरी नहीं होगी. आणि थोडे थोडे घेतले तरी त्यांना ते पुरणार नाहीत. फिलिपस ने हिसाब लगाया. फिलिप्पाने हिशोब लावला. 200 दिनार की रोटी भी उनके लिए पूरी नहीं होगी. 200 रुपयांच्या भाकरी देखील पुरणार नाहीत. सुनिए, ऐका, यहाँ पे एक बड़ी समस्या खड़ी हो गई. या ठिकाणी एक मोठी समस्या उभी राहिली. खाने की बड़ी समस्या निर्माण है. खाण्याविषयी जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली. समस्या बड़ी है, समस्या मोठी आहे, उपाय नहीं है. उपाय नाहीये. ज्यादा खर्च ज्यादा है, खर्च खूप आहे पैसे की कमी है. आणि पैसे कमी आहेत. कितनी बार हमारे जीवन में भी ऐसा ही होता आणि है. कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये देखील असं घडतं. पैसा कम है, पैसे कमी आहेत, खर्च ज्यादा है. खर्च जास्त आहे. खर्च की सूची इतनी ज्यादा है खर्चाची जी सूची आहे ती फार मोठी आहे. कि समझते नहीं कि क्या किया जाए. आणि मग कळत नाही की आता कसं करायचं. पैसा हाथ में आने से पहले ही खत्म हो जाता है. पैसा हातात येण्या अगोदरच संपून जातो. बैंक का कर्ज है, बँकेचं कर्ज आहे, उसका हफ्ता, इसका हफ्ता, त्याचा हप्ता ये करना है, वो करना है. हे करायचंय ते करायचंय. हफ्ता बैंक से ही कट हो जाता है. आणि हप्ता तर बँकेतूनच कट होतो. हाथ में कुछ नहीं आता. हातात काहीच येत नाही. अभी भी घर का किराया बाकी है. अजूनही घर भाडं देणं बाकी आहे. अभी भी बच्चों की फीस बाकी है. लेकरांची फी बाकी आहे. अभी भी राशन बाकी है. राशन भरायचं अभी भी आहे. लाइट का बिल है. लाईटीचं बिल आहे. अब क्या करें हम? आता काय करायचं. हफ्ता तो काट लिया महाराष्ट्र बैंक ने. हप्ता तर कापून घेतला पूरा बँकेने. महीना जाना बाकी है. अजून अख्खा महिना जायचा आहे. महीना अभी शुरू हुआ भी नहीं कि पैसे खत्म. महिना अजून सुरूही नाही झाले की पैसे संपले. क्या करेंगे पूरा महीना? काय करणार आता पूर्ण महिना. मुझे मालूम है आपके जीवन में ऐसा नहीं होता. मला माहिती तुमच्या जीवनामध्ये असं नसेल घडत. फिर क्या करते हैं? मग काय करतो. डबल काम करेंगे हम. डबल ड्यूटी करणार. डबल मेहनत करेंगे हम. डबल मेहनत. डबल कमाएंगे हम. डबल कमावणार. और डबल कमाने के बाद भी फिर भी हालत वही है. आणि दुप्पट कमावून देखील आमची हालत आहे तशीच आहे. फिर तीसरी ड्यूटी करेंगे. मग आम्ही तिसरी ड्यूटी करतो. ऐसा करेंगे वैसा करेंगे, बस काम ही काम. आणि असं करू तसं करू कामच काम. और वो करने के बाद भी लोगों को पूछा कैसी हालत है. नहीं जी, अभी भी वैसे ही है. 1 तारीख को पूरा पैसा खत्म. पहले भी वही हालत थी, अभी भी वही हालत है. आणि एवढं करूनही त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात नाही हो पहिल्यासारखीच हालत आहे, अजूनही काही सुधारलेलं नाहीये. क्या करें इस समस्या के लिए? मग आता या समस्यासाठी करायचं काय. हमारी अवस्था बदलती नहीं है. आमची अवस्थाच बदलत नाही. पहले भी रोना था, अगोदरही रडत होतो, अब भी रोना है. अजूनही रडतोय. क्या रोना है? काय रड नाही. पैसे की कमी, पैशांची कमतरता, खर्च ज्यादा है. खर्च फार आहे. और यहाँ पर यही हुआ. आणि इथंही देखील असंच झालंय. 5000 लोग हैं, 5000 लोक आहेत, पैसे कम है. पैसे कमी आहेत. क्या करें साहब? आता काय करायचं. हमारी भी हालत कई बार ऐसी होती आणि है. आमची देखील हाल बरेचदा असे होतात. यीशु ने कहा येशू म्हटलं चेलों से कि तुम ही उनको खाना खिलाना है. आणि शिष्यांना येशू म्हटले की तुम्हाला त्यांना जेवण घालायचं आहे. चेलों ने देखा उनके पास कुछ नहीं है. आणि शिष्यांनी पाहिलं की त्यांच्याकडे तर काहीच नाहीये. 200 दिनार है. फक्त 200 दिनार. बड़ा सवाल है यहाँ पर. मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. हिसाब जोड़ जाड़ के दिखा दिया. आणि हिशोब त्यांना लिहून दाखवला. पैसों की कमतरता. पैशांची कमतरता आहे. आपको पैसों की कमतरता नहीं होती ना? तुम्हाला नाही होत ना पैशांची कमतरता? बोले नहीं होती दादा. हाँ, बहुत बार हम ऐसे सिचुएशन से गुजरते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही अशा परिस्थितीमधून जातो. खर्च इतना बड़ा, खर्च खूप मोठा, इनकम इतनी सी, पण आमचं जे उत्पन्न आहे ते खूप कमी. और महीना भर रोते रहते हम. आणि मग महिनाभर आम्ही रडत बसतो. ऐसा क्यों होता है? असं का होतं? ऐसा क्यों होता है? का होतं? कई बार हमारे जीवन में ऐसा इसलिए होता है क्योंकि पैसों का जो व्यवस्थापन है ना
उसको करना हम सीखा नहीं। बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये असं घडतं कारण पैशांचं व्यवस्थापन आपण नीट करत नाही। क्यों पैसे हमें कम पड़ते हैं? का पैसे कमी पडतात आम्हाला? क्यों खर्च ज्यादा दिखाई देता है? का खर्च मोठा दिसतो? क्योंकि कई बार हमारे जीवन में पैसों का व्यवस्थापन ठीक से नहीं होता है, इसलिए हमारे जीवन में कई बार पैसों की कमतरता होती है। बऱ्याचदा आम्ही जीवनामध्ये पैशाचं व्यवस्थापन नीट करत नाही, त्यामुळे कमतरता भासते। क्यों बरकत नहीं हमारे का जीवन में? आमच्या जीवनामध्ये बरकत क्यों नाही? पैसा टिकता नहीं? का हमारे- पैसे आमच्याकडे टिकत नाहीत? क्या कारण है? काय कारण असू तो आइए हम शकतं? इस बात को देखते हैं। मग आपण या गोष्टी पाहूया। हग्गई के इस पुस्तक पहला अध्याय 6 वचन में इस प्रकार लिखा है, आणि हग्गाय याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन असं लिहिलंय, तुम बहुत बोते हो तुम्ही पुष्कळ पेरता लेकिन काटते कम हो, पण कापता कमी, तुम्हारा पेट नहीं भरता। तुमचं पोट भरत नाही। तुम कपड़े पहनते तो हो तुम्ही कपडे तर घालता लेकिन उसमें गर्माहट नहीं है। पण त्याच्यामध्ये ऊब नाहीये। तुम कमाते तो हो तुम्ही कमवता तर आहात लेकिन छेद वाली थैली में उसको डालते हो, पण भोग पडलेल्या पिशवीमध्ये तुम्ही साठवता जो नीचे से फटी हुई है। जी खालून फाटलेली आहे। आप मेहनत कर रहे हो, उस थैली में डालते जा रहे हो, लेकिन जो फटी हुई पिशवी वो पैसा वहां से गिर रहा। तुम्ही मेहनत करून पैसे त्या पिशवीमध्ये टाकत तर आहात, पण ती खालून फाटली असल्या कारणाने ते पैसे निघून जात आहेत। इसलिए उस थैली को सिलना है। आणि म्हणून ती जी पिशवी आहे ती शिवायला हवी। जो हम मेहनत करते हैं वो पैसा नीचे ना गिरे। आणि जे मेहनत करून पैसे तुम्ही त्याच्यामध्ये टाकत आहात ते खाली पडता कामा नये। सुनिए, मैं आपसे एक बात कहना चाहता हूँ जो बाइबल में लिखी है, हमारा परमेश्वर व्यवस्था का परमेश्वर है। एक गोष्ट मी या बायबल मध्ये जी सांगितली तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा परमेश्वर हा व्यवस्थापनाचा परमेश्वर आहे। हमारा परमेश्वर कंफ्यूजन वाला परमेश्वर नहीं है। आमचा परमेश्वर हा कुठलाही गोंधळ गडबड करणारा नाहीये। वहां पे लिखा है कि हमारा परमेश्वर व्यवस्था का परमेश्वर है। या ठिकाणी लिहिलंय की आमचा परमेश्वर हा व्यवस्थापनाचा परमेश्वर आहे। पहला कुरिन्थी 14-33 वचन के अंदर पहिला करंथीकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि 33 वचन, परमेश्वर अव्यवस्था का परमेश्वर नहीं है। आमचा परमेश्वर हा अव्यवस्थेचा परमेश्वर नाहीये। अगर हम उस पर विश्वास करते हैं जर आम्ही त्याच्यावर विश्वास तो ठेवतो हमें भी व्यवस्था हमारे जीवन में लेकर आना है। तर आम्हाला देखील ती व्यवस्था आमच्या जीवनामध्ये घेऊन यायची आहे। सुनिए, ऐका, हमें अपने जीवन के अंदर व्यवस्थापन करके अपने जीवन को जीना है। आम्हाला आमच्या जीवनामध्ये व्यवस्थापन करून आमचं जीवन जगायचं आहे। पड़ोसी को बोलना, परमेश्वर व्यवस्था का परमेश्वर है। हिलाकर बोलो बाजू वाले को, परमेश्वर व्यवस्था का परमेश्वर है। व्यवस्था का मतलब जानते हैं? व्यवस्था म्हणजे काय माहिती आहे का? व्यवस्था का मतलब है पूरी तरीके से सही रीति से वो काम करता है। आणि व्यवस्था याचा अर्थ पूर्ण एकदम योग्य तऱ्हेने ते काम पार करतो। उसके पास में नियोजन है। त्यांच्याकडे नियोजन असतं। परमेश्वर के पास में नियोजन है। परमेश्वराकडे नियोजन आहे। अगर परमेश्वर का नियोजन है तो उसके लोगों के पास में नियोजन होना आणि चाहिए। जर परमेश्वराकडे नियोजन आहे तर त्याच्या लोकांकडे पण ते असणं गरजेचं इसलिए आहे। पहला कुरिन्थी 14-40 वचन में लिखा आणि है, म्हणून पहिल्या करंथीकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये असं लिहिलंय, सारी बातें सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्यात। यहाँ लिखा है सब बातें व्यवस्थितपणे, व्यवस्था लगाकर सब बातें होने दो। सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्यात। इसलिए हमारे जीवन में व्यवस्था को लाना बहुत जरूरी आणि है। म्हणून आमच्या जीवनामध्ये व्यवस्था आणणं हे फार हमें गरजेचं आहे। पैसों का व्यवस्थापन करना सीखना है। आम्हाला पैशांचं व्यवस्थापन करायचं शिकलं पाहिजे। क्या है पैसों की व्यवस्थापन करना? आणि पैशांचं व्यवस्थापन करणं म्हणजे काय इसको किस तरह से किया जाए? आणि हे कशा प्रकारे करायचंय? आप जानते हैं बाइबल में 500 से अधिक वचन जो है ना संपत्ति के बारे में लिखा हुआ है। बायबल मध्ये 500 पेक्षा अधिक जे वचन आहेत ते संपत्ती विषयी लिहिलेली आहेत। और यीशु ने जो 38 दृष्टांत जो बताए हैं, आणि येशूने जे 38 दृष्टांत सांगितले उसमें से 16 जो दृष्टांत है ना वो पैसों के बारे में बताया है। त्याच्यातले 16 दृष्टांत हे पैशाविषयी आहेत। और यीशु ने प्रबंध कैसा किया जाए, व्यवस्था कैसी की जाए पैसों की, उसके बारे में बताया है। आणि येशूने त्याचं नियोजन किंवा व्यवस्थापन कसं करावं याविषयी देखील सांगितलंय। इसलिए आपको और मुझे भी व्यवस्थापन अपने जीवन में लेकर आना आणि है। म्हणून तुम्हाला आणि मला देखील आमच्या जीवनामध्ये व्यवस्थापन आणणं फार गरजेचं आहे। ज्यादा पैसे कमाने से कोई अमीर नहीं बनता। खूप पैसे कमावल्याने कुणी श्रीमंत होत नाही। मनुष्य अमीर बनता है ज्यादा पैसों की समझ प्राप्त करके उसको कैसे खर्च करना है, कैसे नियोजन करना है, तब वो अमीर बनता मनुष्य है। श्रीमंत तेव्हा बनतो ज्यावेळेस तो पैसा समजून घेऊन त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन किंवा नियोजन करतो। पैसों की समस्या कभी खत्म नहीं होगी। पैशांची समस्या अशी जी कधी न संपणारी आहे। ज्यादा पैसे कमाने से समस्या नहीं सुलझती। खूप पैसे कमवल्याने आमची समस्या त्याचं उत्तर मिळत नाही। 5,000 रुपए कमाने वाला मनुष्य सोचता है कि यदि मैं 6,000 रुपए कमाऊंगा तो मेरे पैसों की समस्या छूट जाएगी। 5,000 कमवणारा व्यक्ती असा विचार करतो जर मी 6,000 कमवले तर माझ्या पैशांची समस्या सुटेल। और जो 6,000 रुपए कमाता है वो कहता है कि और
मैं 10,000 रुपए कमाऊंगा, शायद मैं पैसों की परेशानी से मुक्त हो जाऊंगा। आणि 6,000 कमवणारा विचार करतो की कदाचित 10,000 कमवल्यानंतर माझी समस्या सुटेल. जो जो 10,000 कमाने वाला है उसकी भी यही परेशानी है। आणि 10,000 कमवणाऱ्यांची पण समस्या हीच आहे. पैसों की परेशानी से कभी मुक्त नहीं होते। पैशांच्या समस्येतून कुणी कधी मुक्त होत नाही. समस्या धन से नहीं है, समस्या ही धनाविषयी नाहीच आहे. उसको कैसा नियोजन किया जाए वो समझना बहुत तर जरूरी है। आलेल्या धनाचा उपयोग किंवा त्याचं कसं नियोजन करायचं ही गोष्ट समजून कई घ्यायची. लोग पैसा कमाने के लिए जीवन भर गुजार देते हैं, आणि काही लोक पैसा कमवता कमवता अख्खं जीवन त्यांचं घालवतात. लेकिन जितना भी धन उन्होंने कमाया उससे कभी भी उनको संतुष्टि नहीं पण होती, कितीही धन कमवलं तरी त्यांचे संतुष्ट कधी होत नाही. और कमाने के लिए पूरी जिंदगी भर दौड़ते रहते हैं। आणि कमवण्यासाठी पूर्ण त्यांचं जीवन ते धावत राहतात. उन्हें 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 लगता ही नहीं कि मैंने अभी तक मेरे जीवन में कमाया कि नहीं। आणि त्यांना असं वाटतच नाही की मी आता पुरेसं कमावलंय. वो अपने असली लक्ष्य से वो दूर चले जाते आणि हैं, त्यांच्या जे उद्दिष्ट आहे त्याच्यापासून ते दूर जातात. और हमेशा ही उनके जीवन के अंदर पैसों का अभाव रहता आणि है। नेहमीच त्यांच्या जीवनामध्ये पैशांचा अभाव राहतो. और पैसा कमाना ये गलत बात नहीं है, पैसे कमावणं हे काही चुकीची गोष्ट नाही, लेकिन ये हमको हमारे जीवन में खुशी नहीं देगी। पण हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठलाही आनंद देणार नाही. पैसों को हम इस्तेमाल करें, ना कि पैसा हमें इस्तेमाल करे। पैशांना आम्ही उपयोगात आणावा, पैशाने आम्हाला उपयोगात आणता कामा नये. पैसा कमा कर भी अगर टिकता नहीं है तो कुछ गलत हम हो रहा है हमारे जीवन में, जो हमें सुधारना है। पैसा कमावून देखील जर आम्हाला पैशांच्या समस्या उद्भवत आहेत तर आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करायची गरज आहे. तो पैसों का प्रबंधन, पैसों का व्यवस्थापन कैसे किया मग जाए? आता पैशाचं व्यवस्थापन आम्ही कसं करावं? हम सभी को अपने कमाए गए पैसे जो हैं जब हम खर्च करते हैं तो कम पड़ता है। 99.9 लोगों को पैसों की समस्या हमेशा बनी रहती है। आणि आम्ही पैसा तर कमवतो पण 99.9% लोकांना नेहमीच पैशांची समस्या उद्भवते. पैसे आते हैं, पैसा येतो पैसे चले जाते आणि हैं। जातो पैसा कभी हम रोक नहीं पाते, आणि पैशाला आम्ही थांबवू शकत नाही. इसलिए इसको सोचना बहुत जरूरी है। आणि म्हणून याविषयी विचार करणं फार गरजेचं आहे. हम किस प्रकार नियोजन कर सकते हैं? आम्ही कशा प्रकारे नियोजन आखू शकतो? हमारी जो इनकम है ना वो फिक्स इनकम है। आमचे जे उत्पन्न आहे ते निश्चित आहे. कुछ लोगों की फिक्स इनकम है, काही लोकांचं निश्चित आहे कुछ लोगों की उत्पन्न. फिक्स इनकम नहीं है। काही लोकांचं निश्चित उत्पन्न नाहीये. हम अपनी इनकम को अपनी मर्जी से नहीं बढ़ा सकते, आम्ही आमच्या मर्जीने ते उत्पन्न वाढवू शकतो, लेकिन हम खर्च कम कर सकते हैं। परंतु आम्ही खर्च कमी करू ये शकतो. हमारे हाथ में हे है। आमच्या हातात आहे. हमारे हाथ में है पैसों का नियोजन करना, आमच्या हातात आहे पैशांचं नियोजन और करणं. उसको जब पैसा आता है तो किस प्रकार उसको खर्च करते हैं ये हमारे हाथों में है। आणि जेव्हा पैसा येतो तो आम्ही कशा प्रकारे घालवतो हे आमच्या हातात आहे. इसलिए हम सभी की आर्थिक परिस्थितियां अलग अलग है। आणि म्हणून आम्हा प्रत्येकाच्या आर्थिक ज्या परिस्थिती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. जो मैं करता हूँ वो शायद आपको लागू ना हो, जे मी करतो ते कदाचित तुम्हाला लागू लेकिन होणार मैं नाही. अपना तरीका आपको बताना चाहता हूँ। पण एक माझा जे आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. लेकिन सबसे पहले हमारे जो जीवन की मूलभूत जरूरतें हैं वो तो जरूरतें ही हैं हमारे जीवन के आणि अंदर, मूलभूत ज्या आमच्या गरजा आहेत त्या तर आम्हाला करणं भाग आहे. और इसको खर्च करना वो अनिवार्य है। आणि त्याच्यासाठी खर्च करणं हे अनिवार्य आहे. जैसे राशन हुआ, जसं राशन झालं, घर का किराया है, घर भाडं आहे, लाइट बिल है, लाईट बिल आहे, बच्चों की फीस है, मुलांची फी आहे, फोन बिल है, फोन बिल आहे, मेडिकल है, मेडिकल ये सब आहे. अनिवार्य खर्च हैं। आणि हे सगळे अनिवार्य खर्च इसको खर्च करना ही है। ह्यांना आम्हाला खर्च करावाच लागतो. और भी खर्च है जिसको हम चाहत कहते हैं, जिसको हम जरूरतें कहते हैं। आणि आणखी जे काही खर्च आहेत त्यांना आम्ही आमची गरजा असं म्हणतो. जहाँ चाहत है, जिथं आमची आवड आहे. हाँ, हमारे घर में अच्छा फर्नीचर हो, ये हमारी चाहत है। आमच्या घरात खूप चांगल्यातलं फर्निचर असावं अशी आमची इच्छा असते. हमारे पास में अच्छे ब्रांडेड कपड़े, ये हमारी चाहत है। आमच्याकडे ब्रँडेड कपडे असावेत ही आमची आवड आहे. हमारे पास में नया मोबाइल हो, ये अच्छी चाहत है। आमच्याकडे नवीन मोबाईल असावा ही आमची आवड आहे. ये चाहत है और जरूरतें हैं। हे आवड आहे आणि गरजा आहेत. लेकिन हम सबसे पहले हमें ये देखना है पण सगळ्यात अगोदर आम्हाला हे पाहायचं आहे, हमारे पैसे कितने आते हैं हमारे पास में, आमच्याकडे किती पैसे येतात उसका हिसाब रखना बहुत जरूरी त्याचा है। हिशोब ठेवणं फार गरजेचं अगर आहे. हिसाब नहीं रखते तो पैसा कहाँ जा रहा है हमारा समझ में नहीं आणि आएगा। हिशोब जर ठेवला नाही तर पैसा कुठे चाललाय हे आम्हाला कळणार नाही. सिर्फ प्रार्थना करते रहेंगे, यहोवा ईरे, प्रभु बोलेगा अरे मैंने दिया था लेकिन तूने संभाला नहीं, उसको मैं क्या करूँ? आणि यहोवा ईरे म्हणून प्रार्थना करत बसलो, पण प्रभू जर म्हणेल मी तुला तर दिले होते, तू ठेवले नाही, त्याला मी काय करू? मनुष्य के पास पैसा आता है, मनुष्याकडे पैसा लेकिन वो येतो, कहाँ खर्च करता है उसको पता नहीं रहता। पण तो कुठे कुठे ते खर्च करतो त्याला माहित पडत नाही. इसलिए सबसे पहले हमें उसको एक नोटबुक बनाए। आणि म्हणून एक वही बनवा. मैंने किया है,
मी केलंय हर महीने नोटबुक लिखता हूँ उसको, आणि दर महिन्याला मी ते लिहितो और जो भी 1 रुपये भी खर्च करता हूँ उसमें लिख देता हूँ कि मेरा पैसा यहाँ पे जा रहा है. आणि मी काही खर्च केला 1 रुपया जरी लिहून ठेवतो की माझा पैसा इथं गेलाय मुझे समझ में आता है कि अगले महीने की मुझे कहाँ खर्च करना है. आणि मग पुढच्या महिन्यामध्ये मला कळतं की मला आता कुठं खर्च करायचं लेकिन सबसे पहले पैसों का नियोजन करते समय पण सर्वप्रथम पैशांचं नियोजन करत असताना सबसे पहले 10% जो है वो परमेश्वर का है. सगळ्यात अगोदर 10वा भाग जो आहे तो परमेश्वराचा क्योंकि मैं मेरी नौकरी पे, मेरे पैसों पे मैं निर्भर नहीं हूँ. कारण की मी माझ्या नोकरीवरती माझ्या कमावण्यावरती अवलंबून नाहीये मैं परमेश्वर पर निर्भर मी हूँ. देवावर अवलंबून मैं आहे खुदा पर निर्भर हूँ. मी परमेश्वरावर जब मैं ये अवलंबून आहे. देता हूँ, जेव्हा मी हे मैं ये देतो दिखाता हूँ परमेश्वर को मी हे देवाला दाखवून कि देतो प्रभु जो भी तूने मुझे दिया है तेरी ओर से आया की है. प्रभू जे काही तुम्हाला दिलेलं आहे हे तुझ्याकडून आलेलं तेरी आहे शक्ति देने के कारण आया है. तू मला शक्ती दिली म्हणून आलेला आहे तूने मुझे चंगाई में रखा इसलिए ये आया है. तू मला आरोग्यामध्ये ठेवलं म्हणून हे आलंय मैं दौड़ सकता था, मैं भाग सकता था, मैं चल सकता था, ये सब तेरा अनुग्रह है. इसलिए मेरा ये देना ये तेरे धन्यवाद के लिए है. आणि मी धावू शकलो मी पळू शकलो मी चालू शकलो हे केवळ तुझी दिलेल्या शक्तीमुळे आणि म्हणून हे जे काही आहे हे तुझं आहे इसलिए सबसे पहला जो 10% है वो प्रभु को देने का नियोजन हम करें. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या कमाईतला 10वा भाग देवासाठी देण्याचं नियोजन आम्ही आखावं फिर जो 90% है उसको आप डिवाइड कर सकते आणि हैं. मग जे उरलेले 90% आहे ते तुम्ही विभागू शकता आज क्या पढ़ा है दादा आप? मैं आज काय तुम्ही गणित शिकवताय का आज गणित सिखा रहा हूँ मैं आपको. आज तुम्हाला गणित शिकवताय हमारे जीवन में कई बार पैसों की कमी इसलिए हो जाती है कि हम उसके नियोजन नहीं कर पाते. आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये पैशांची कमतरता यामुळे होती की आम्ही त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे आखत नाही उसमें मैं एक था. त्याच्यापैकीच मी एक होतो जब मैंने सीखा, जेव्हा मी हे शिकलो मैंने देखा कि प्रभु ने उसको आशीष दिया. मी पाहिलं की परमेश्वराने ते आशीर्वादित केलं समझो आपको वेतन 30,000 रुपए है, आता समजा तुम्हाला 30,000 वेतन तो आहे 10% में प्रभु का है, आणि त्यातलं 10% हे प्रभूचं आहे वो 3,000 रुपए प्रभु के लिए तर गए. 3,000 जर प्रभूसाठी गेले मैं एक जो % है वो गरीबों के लिए निकालता हूँ. मी 1% जे आहे ते गरिबांसाठी काढतो मैं इसको बढ़ाऊंगा आगे जाके. आणि पुढे जाऊन मी ते वाढवत राहणार आहे. गरीबों को इसलिए देना है गरिबांना याकरता द्यायचं क्योंकि प्रभु का वचन कहता है, कारण देवाचं वचन असं सांगतं नीति सूत्र 19 वचन में, नीतिसूत्र 19:17 मध्ये और नीति सूत्र 14 वचन में नीतिसूत्र 14:31 मध्ये वहां पे लिखा त्या है ठिकाणी असं जो लिहिलंय गरीबों को देता जो है गरिबांवर वो परमेश्वर को उधार तो देता है. परमेश्वराला उधार देतो उधार का मतलब समझते हैं? उधार याचा अर्थ कळतो का उधार देते हैं. उधार देतो हम किसी मनुष्य को उधार नहीं दे रहे हैं. आम्ही कुठल्या मनुष्याला उधार देत नाही मनुष्य को उधार देने के बाद में आप भूल जाए कि वो वापस मिलने वाला है. कारण मनुष्याला जर उधार दिलं तर विसरून जा की तुम्हाला ते परत मिळणार आहे जब प्रभु को उधार देते हैं आम्ही जेव्हा प्रभूला उधार वो देतो किसका ऋणी नहीं रहता, तो कुणाचाच ऋणी राहत किसी का नाही. ऋणी नहीं रहता. कुणाचा ऋणी राहत नाही इसलिए मैं और प्रभु का एक वचन लिखा है, जो दरिद्रों को देता है, गरीबों को देता है, वो परमेश्वर की महिमा करता है. आणि जो गरिबांना देतो ते देवाची महिमा करतो और ये मेरे जीवन का कैलकुलेशन है. आणि हे माझ्या जीवनाचं कॅल्क्युलेशन आहे 300 रुपए मैं निकालता हूँ 300 रुपये मी काढतो और साल भर का जब इकट्ठा होता है तब मैं किसी गरीब को दे देता हूँ. आणि मग जेव्हा वर्षभराचं जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस मी कुणाला तरी गरीबाला देऊन टाकतो और 60% जो है मेरे बेसिक जो नीड्स है उसके लिए मैं रखता हूँ. आणि 60% जे आहे जे माझ्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी ठेवतो राशन है, त्याच्यामध्ये राशन आलं बच्चों की फीस है, आणि फी आली जो भी मेरे जो रोज की नीड है उसके लिए मैं रखता आणि हूँ. म्हणजे रोजच्या जे गरजा आहेत त्यासाठी ठेवतो उसको 18,000 रुपए हम लोग उसके लिए रखते हैं. आणि त्यासाठी 18,000 रुपये ठेवतो और 10% जो है सेविंग करते हैं. 10% आम्ही सेव्हिंग करतो 3,000 रुपए सेविंग करते हैं. 3,000 सेव्हिंग करतो और जो 19% है चाहत और जरूरत के लिए 5,700 रुपए हम उसके लिए खर्च करते हैं. आणि जे 19% आहेत ते आमच्या आवडीसाठी किंवा गरजांसाठी आम्ही खर्च करतो. जरूरी नहीं कि उसको वो हम खर्चे करें उसको. गरज नाही की ते प्रत्येक वेळेला खर्चच होतील. ये इस प्रकार का ये नियोजन हम कर सकते हैं. अशा प्रकारचं नियोजन आम्ही करू इस शकतो तरह अपने पैसों का बजट बनाएं. आणि म्हणून आपल्या पैशांचं तुम्ही बजेट बनवा. पैसा निश्चित तौर से कहाँ जा रहा है पैसे निश्चित अर्थाने कुठे जात आहेत इसका ध्यान हम रखें. याचं आम्ही लक्ष द्यावं. ये बहुत जरूरी है. हे फार गरजेचं आहे. सुनिए, ऐका, प्रभु ने हमें कहा हम भंडारी हैं. प्रभूने आम्हाला कारभारी. सांगितलं की आम्ही कारभारी आहोत. प्रभु ने कहा है लूक इसका 16 वचन में. लूक 16:1 मध्ये प्रभु ने कहा है, प्रभू म्हटला चेलों को उसने कहा कि एक धनवान का एक भंडारी था. 16 आणि 1 मध्ये असं म्हटलं की मग त्याने शिष्यांनाही म्हटले की एक श्रीमंत मनुष्य होता
व त्याचा एक कारभारी होता. सुनिए सुनिए, प्रभु ने कहा है प्रभु म्हटलाय हम कारभारी हैं, की आम्ही कारभारी आहोत. भंडारी हैं. आम्ही कारभारी आहोत. भंडारी का मतलब समझते हैं? कारभारी याचा अर्थ कळतो ना? भंडारी का मतलब होता है जो पैसे का जो नियोजन करने वाला होता है ना, उसको ठीक से वो करता है. कारभारी म्हणजे जे पैशांचं नियोजन चांगल्या प्रकारे आखतात, जो पूरी तरह से नियोजन करता है. जे पूर्णपणे नियोजन और करतात. खुदा बाप ने हमें भंडारी कहा है. आणि प्रभूने आम्हाला कारभारी म्हटलंय. प्रभु ने कारभारी कहा है. प्रभूने आम्हाला कारभारी म्हटलंय. नियोजन करने वाला कहा है. नियोजन करणारा म्हटलंय. ये प्रभु ने कहा है. हे प्रभू म्हटलंय. इसलिए बजट को बनाने का नियोजन हमारे जीवन में होना आणि चाहिए. म्हणून हे बजेट बनवणं किंवा हे जे नियोजन आखणं आहे हे आमच्या जीवनात असणं गरजेचं हमारी आहे. जरूरत है. आमच्या गरजा आहेत. जैसे मैंने भी बोला, हमारी जरूरत है. जसं मी सांगितलं की आता आपल्या गरजा आहेत. हमारे हमारे कपड़ों की जरूरत है. आम्हाला कपडे हवे, हमें EMI की जरूरत है. आम्हाला EMI द्यायचा आहे. लेकिन हमें ये बातें हमारे जीवन में अनिवार्य है. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनामध्ये गरजेच्या आहेत, अनिवार्य आहेत. इसको खर्च करना ही है. त्याच्यासाठी खर्च करणं आहे. इस बात को हम समझें. ह्या गोष्टी आम्ही समजून घ्याव्यात. लेकिन हमारी कुछ इच्छाएं होती हैं पण आमच्या काही इच्छा असतात जो हम चाहते हैं, ज्या आम्हाला हव्याशा जो हमें वाटतात, अच्छी लगती है, ज्या आम्हाला आवडतात वो पाना चाहते हैं. आणि आम्हाला ते असावं आमच्याकडे असं वाटतं. अगर वो नहीं मिला तो हमारी जिंदगी खत्म हो जाएगी ऐसा लगता है. आणि बऱ्याचदा ते जर नाही मिळालं तर आमचं जीवन संपून जाईल असं आम्हाला वाटतं. इच्छा होती है. इच्छा होते. मार्केट में एक आईफोन आता है एप्पल का. मार्केटमध्ये एखादा आयफोन येतो चांगला ऍपलचा, 40-50 हजार का. 40-50 हजार. जरूरत नहीं है. गरज नाहीये. हम बिजनेसमैन नहीं है इतने बड़े. आम्ही खूप मोठे व्यावसायिक नाही आहोत. अगर आप बड़े बिजनेसमैन हैं तो आप उसको ले सकते हैं. आणि मोठे व्यावसायिक जर तुम्ही आहात तर ते तुम्ही घेऊ शकता. लेकिन मैंने देखा है कि जिसको पढ़ना नहीं आता उसके पास में वो एप्पल का मोबाइल है. पण मी पाहिले की ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्याकडे मोठे मोठे आयफोन आहेत. और बच्चे भी जिद करते हैं, पापा एप्पल चाहिए, पापा एप्पल आणि चाहिए. लेकरं पण हे मागे लागतात की पप्पा आम्हाला आयफोनच पाहिजे. आप लेकर आइए. एप्पल लाए 100 रुपए किलो है. मैं जब जाता हूँ मार्केट, ऍपल आणा तुम्ही, 100 रुपये किलो मिळतील बाजारात. वो अगर खिलाएंगे तो बच्चे सेहत आणि होंगे. ते आणून खाऊ घातले तर मुलं चांगली तंदुरुस्त अगर होतील. 80,000 का एप्पल लेकर आए तो बच्चे बिगड़ भी सकते हैं. आणि 80,000चा ऍपल घेऊन आला तर मुलं बिघडू पण ये शकतात. जरूरत नहीं है. याची फार गरज नाहीये. फार नहीं, गरज ही नहीं है. गरज नाहीये ये जरूरत नहीं है. आणि हिची गरज नाहीये. लेकिन हम जब आईफोन आया है मार्केट में, उसको EMI पे लेंगे, लेकिन लेना है. परंतु जर आयफोन नवीन मार्केटमध्ये आलाय तर त्याचा EMI करून देखील तो आम्हाला विकत घ्यायचा. राशन नहीं भरेंगे, घरात राशन नाही भरणार, लेकिन मोबाइल पण चाहिए. मोबाईल पाहिजे. मार्केट में कुछ अच्छा आता है. मार्केटमध्ये काहीतरी चांगलं येतं ये मन है ना, बहुत लालच करता है. आणि ह्या मन आहे ना आमचं ते फार त्याला असं ते घेऊशी आप वाटतं. देखिए मॉल में जाइए ट्रॉली लेकर, आणि ट्रॉली घेऊन जेव्हा तुम्ही जाता मॉलमध्ये बड़ी चमचम के बातें रहती हैं वहाँ. आणि फार चमकदार गोष्टी असतात. हम मन पे कंट्रोल भी करना चाहते हैं, आणि आमच्या मनावरती आम्ही नियंत्रण ठेवतो, लेकिन कंट्रोल नहीं होता. पण ते नियंत्रण होत नाही. पकड़ तो डाल लेते हैं. ते घ्यायचं आणि कार्टमध्ये टाकतो. ये मेरी भी आदत थी. आणि माझं पण होतं. अच्छा, डाल दिया. फिर रेट वगैरह देखते हैं कितने का है. आणि मग त्याचं किंमत वगैरे आम्ही बघत नाही किती. जब वो मैडम बिल देती है, आणि जेव्हा ती मॅडम बिल देते फिर भी उसको ले लेते हैं. और फिर महीने भर वही रोना है. आणि मग महिनाभर परत तेच रडणं. इसलिए हम ऐसी चीजों में ना फंसे. आणि म्हणून आम्ही अशा गोष्टींमध्ये फसू नये. हमारी इच्छाओं को हम कंट्रोल करें, आमच्या इच्छा आम्ही नियंत्रित प्रभु कराव्या, के हाथों में दें. देवाच्या हातात द्याव्या. और जब आपको जरूरत आणि होगी, जेव्हा तुम्हाला गरज असेल मेरा परमेश्वर देने के लिए माझा तैयार है. प्रभू देण्यासाठी समर्थ आहे. मेरा प्रभु समर्थ है देने के लिए. माझा प्रभू देण्यासाठी समर्थ आहे. हमें ब्रांडेड ही चाहिए सब बातें. आम्हाला सगळ्या गोष्टी ब्रँडेडच हव्या. ब्रांडेड अगर नहीं है तो हमारा जीवन खत्म हो जाता है. आणि ब्रँडेड जर नसेल तर आमचं जीवनच संपतं ऐसा लगने लगता है. असं आम्हाला वाटतं. और बहुत बार तो दिखावा के चक्कर में ये चीज हो जाती है. आणि बऱ्याचदा दाखवण्याच्या गोष्टीमध्ये ह्या असं होऊन मेरे जातं. पड़ोसी के पास में तो मेरे पास भी होना चाहिए. माझ्या शेजाऱ्याकडे तर माझ्याकडे पण असलं पाहिजे. मेरे दोस्त के पास में तो मेरे पास भी होना माझ्या चाहिए. मित्राकडे तर माझ्याकडे पण असलं पाहिजे. इसको फिजूल खर्च बोला जाता है. आणि याला वायफट खर्च असं म्हणतात, जो 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 नहीं करना है. जे आम्हाला करायचं नाहीये. हम इस बात को समझकर खर्च करना है. आणि या गोष्टी समजून आम्हाला खर्च करायचे. सुनिए, ऐका, जीवित रहने के लिए ये जरूरी है, पैसा जरूरी है.
जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे, लेकिन प्रभु ने कहा है, पण प्रभू म्हणतो लूक इसका 16 अध्याय 11 वचन में, लूक याच्या 16वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये हम पैसों के साथ में ईमानदार रहें। आम्ही पैशाविषयी विश्वासू राहायला पाहिजे। लूक इसका 16 अध्याय 11 वचन, लूक 16:11 म्हणून तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल। इसलिए अगर हम जो ये धन है हमारे पास में जो आए, अगर इसके विषय में विश्वास योग्य नहीं है तो प्रभु हमको कैसा देगा। जर आम्ही आमच्याकडे असणाऱ्या धनाविषयी विश्वासू नाही राहिलो तर प्रभू आम्हाला ते धन कसं सोपवेल। बहुत से मसीह जो लोग हैं वो धन के दास बन गए हैं, आणि बरेचसे जे ख्रिस्ती लोक आहेत ते धनाचे दास बनले। धन उनके ऊपर हावी होता है, धन त्यांच्यावरती हावी झालेलं आहे। हम धन जो धन है उसके हम सेवक नहीं है, तो हम वो जो धन है ना उसके मालिक हैं हम, वो हमारा आम्ही मालिक त्या नहीं है, हम उसके मालिक धनाचे हैं, सेवक नाही आहोत तर आम्ही त्या धनाचे मालक आहोत। हम उसके मालिक हैं, आम्ही त्याचे मालक आहोत। वो हमें नहीं चलाना चाहिए, ते धनाने आम्हाला नाही चालवलं हम पाहिजे, उसे चलाना तर चाहिए। आम्ही त्या धनाला चालवायला इसलिए पाहिजे। वो नियोजन करना बहुत जरूरी है आणि हमारे म्हणून जीवन ते के अंदर। नियोजन आखणं आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं इसलिए आहे। यहाँ पर प्रभु ने लिखा है कि हम एक भंडारी हैं, आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की आम्ही एक कारभारी जो आहोत। परमेश्वर ने हमें दिया है जे परमेश्वराने आम्हाला दिलंय उसको ठीक से नियोजन करना ये हमारा काम है। त्याचं नीट नियोजन आखणं हे आमच्या हातात आहे। हम कैसे प्रबंध करते हैं ये हमारे हाथ में है। आम्ही कसं व्यवस्थापन करतो हे आमच्या हातात आहे। सुनिए, ऐका, अब जो भी धन हमारे पास में आता है, आता जे काही धन आमच्याकडे येतं, जो भी चीज हमारे पास में आती है, ज्या गोष्टी आमच्याकडे ये येतात परमेश्वर की ओर से दिया हुआ एक भेंट है। हे देवाकडून आलेली एक भेट आहे ये भेंट मानते हैं हम इसको, आणि ह्याला आम्ही भेट असं म्हणतो। क्योंकि हमारे जीवन में जो भी कुछ आता है ये परमेश्वर की ओर से आता है, ये हम मान्य करें। कारण की जे काही आमच्याकडे येतं ते परमेश्वराकडून येतं हे आपण मान्य करावं। हमारी सफलता परमेश्वर की ओर से है। आमचं यशस्वीपण जे आहे ते परमेश्वराकडून आहे। हम जो है, जो परमेश्वर जो हमें देता है, ये परमेश्वर की ओर से आशीर्वाद का कारण है। आणि देव जे काही आम्हाला देतो ते त्याचे आशीर्वाद आहेत। सुनिए, ऐका, पैसा, कई लोग बोलते हैं कि मैंने खून पसीने से मैंने इस पैसे को कमाया है। आणि बरेच जण असं म्हणतात की मी खूप घाम गाळून कष्ट करून पैसे जब कमवले। हम ऐसा सोचते हैं जेव्हा तुम्ही असं विचार करता तो धन हमारा मालिक बन तेव्हा जाता है। धन हा आमचा मालक बनतो। जब हम कहते हैं जेव्हा मी असं म्हणतो प्रभु जो भी तूने मुझे दिया प्रभू है जे काही तुम्हाला दिलंयस ये सब तेरी हे आशीष है, सर्व तुझे आशीर्वाद आहेत, तो जो धन है ना हमारा मालिक नहीं तेव्हा बनता। तेव्हा जे धन आहे ना ते आमचं मालक होत नाही। इसलिए हमारे जीवन के अंदर हम इसको बात को समझ आणि ले। म्हणून आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आम्ही समजून घ्याव्यात। यहाँ पे चेले जो थे बड़ी समस्या निर्माण हो या गई, ठिकाणी शिष्यांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली। खर्च ज्यादा है, खर्च जास्त आहे पैसा कम है, आणि पैसे कमी आहेत, हमारे खून पसीने करने से कुछ होने वाला नहीं है। आणि आमचं कष्ट करून घाम गाळण्याने काही होणार नाही। सुनिए, मैं बताता हूँ कि हमारी आशीष कहाँ से है। मी तुम्हाला सांगतो की आशीर्वाद कुठून आहेत। अब्राहम को प्रभु ने आशीष दिया। अब्राहमाला परमेश्वराने आशीर्वादित उत्पत्ति केलं। 12 अध्याय 1 से 3 वचन के अंदर उत्पत्ति 1 ते 3 पर्यंत प्रभु ने कहा, प्रभु म्हटला अब्राहम को मैं आशीष करूंगा, अब्राहमाला मी आशीर्वादित अब्राहम करेन, के नाम को मैं बड़ा करूंगा। अब्राहमाच्या नावाला मी उंच करेन। वो सिर्फ वो आत्मिक रीति से बात नहीं कह रहा आणि है, या ठिकाणी फक्त आत्मिकरित्याच तो म्हणत नाहीये, परमेश्वर शारीरिक रीति से कह रहा है, परमेश्वर शारीरिकरित्या म्हणत आहे, भौतिक आशीष को देने की बात कर रहा है, भौतिक आशीर्वाद देण्याविषयी बोलत आहे। और परमेश्वर उसको ये आशीष देने का वचन वादा किया है। आणि परमेश्वराने हे आशीर्वाद त्याला द्यायचं अभिवचन दिलंय। अब्राहम अपनी खुद की मेहनत से धनी व्यक्ति नहीं बना। अब्राहम स्वतःच्या इच्छेने धनी व्यक्ती झाला नाही। अब्राहम अपनी मेहनत करने के द्वारा धनी नहीं बना। अब्राहम फक्त त्याच्या मेहनतीनेच मोठा झाला असं वो नाही, धनी बना तो धनी झाला क्योंकि उसके जीवन पर परमेश्वर की आशीष थी। कारण त्याच्या जीवनावरती देवाचा आशीर्वाद होता। अब्राहम सब लोगों में आशीषित व्यक्ति था। अब्राहम या सर्व लोकांमध्ये आशीर्वादित व्यक्ती उसने होता। 2 बार गलती किया त्याने दोनदा चूक केली और भी गलती किया। उसने बाइबल में लिखा है कि उसने गलती किया। आणि त्याने बऱ्याचशा चुका केल्या असं बायबलमध्ये लिहिलंय। उसने एक बार अपने वाइफ को बहन बोल दिया, त्याने एकदा आपल्या पत्नीला बहीण असं संबोधलं, एक बार नहीं 2 बार बोला, एकदा नाही दोनदा बोलला, डर के मारे भिवून उसने गलती किया, त्याने चुका केल्या, लेकिन फिर भी प्रभु ने उसको आशीष दिया। पण तरी देखील प्रभूने त्याला आशीर्वाद क्यों आशीष दिया? का आशीर्वाद दिला? क्योंकि प्रभु उसके वादे को पूरा करने वाला परमेश्वर कारण है। प्रभू त्याचं अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर वो आहे। वादे को पूरा करता है। तो
तो वचन दिलेली पूर्ण अब्राहम करतो. को उसने कहा, अब्रामाला तो बोल, मैं तुझे आशीष दूंगा, मी तुला आशीर्वादित मैं करेन. तुझे धनी बनाऊंगा, मी तुला धनी तो बनवेन. चिंता मत कर. तू काळजी करू वो नको. परमेश्वर उसके वादे निभाने वाला परमेश्वर है. आमचा परमेश्वर हा त्याचे वचन पाळणारा हमारे परमेश्वर. प्रयास से, आमच्या प्रयत्नांनी, हमारी मेहनत से, आमच्या मेहनतीने, हमारे खून पसीने से आमच्या घाम गाळण्याने हम समृद्ध नहीं बनेंगे आम्ही समृद्ध होणार जब नाही तक खुदा की आशीष नहीं आए. जोपर्यंत देवाचे आशीर्वाद आमच्याकडे नाही आहेत. जब तक खुदा की आशीष नहीं आएगी जोपर्यंत देवाचे आशीर्वाद येणार नाहीत हम धनी नहीं बनेंगे. आम्ही धनी होऊ शकणार नाही. और परमेश्वर ने अब्राहम को धनी बनने का वादा किया था. आता परमेश्वराने अब्रामाला धनी करण्याचं वचन दिलं होतं. आपको मालूम है अब्राहम सब बहुत धनी व्यक्ति बन गया. तुम्हाला माहितीये का अब्राम खूप धनी व्यक्ती बनला. उसका उसका भतीजा उसके साथ में था. त्याचा भाचा त्याच्या सोबत होता. सुनिए, ऐका, वहां पे झगड़े हो गए ते त्या ठिकाणी भांडणं झाले और वो झगड़ों के अंदर वहां पे एक बात सामने आई. आणि ते भांडणं होत असताना एक गोष्ट समोर आली. वहां पे इसके पास में भेड़ बकरियां हैं, ह्याच्याकडे शेरड मेंढरा आहे, इसके पास में भेड़ बकरियां हैं. याच्याकडे पण शेरड मेंढरा आहे. लेकिन लूत अब्राहम की वजह से आशीषित हुआ. पण लोट जो आहे तो अब्रामामुळे आशीर्वादित अब झाला. बड़ी समस्या ये हुई, आता मोठी समस्या अशी अब झाली झगड़े हुए इनको दोनों को विभाजन करना था. आणि जे भांडणं झाले आता त्यांना दोघांना वेगळं व्हायचं होतं. अब्राहम वहां पर आए, अब्राम आला, उन्होंने लूत को बुलाया. त्याने लोटाला बोलवलं. लूत जी आओ, लोट या आप क्या करना, आप और मैं अलग होने से अच्छा है. आणि तुम्ही आणि मी वेगळे झालेलोच बरे. तो आप बताइए आप क्या करना चाहेंगे. आता तुम्ही सांगा काय करू ये इच्छिता. देखो आपके सामने पूरी जमीन है हे समोर संपूर्ण जागा आहे, जमीन आहे. और ये आप अगर ये लेना चाहते हो आप ले सकते हैं. आणि तुला जे हे घ्यायचे ते घेऊ शकतो. आप बताइए, आप फैसला कीजिए. तुम्ही सांगा काय करायचं. उनके ऊपर छोड़ दिया. तू त्याच्यावर सोडून दिला. लूत ने जमीन नहीं लेने, नहीं लेना, घ्यायचे ना. लूत ने देखा, लोटाने पाहिलं, उसको पानी और हरी हरी जमीन दिखा. त्याला पाणी आणि हिरवगार असं जमीन दिसली. क्या सोचा मालूम लूत ने. लोटाने काय विचार केला माहितीये. हरी घास चाहिए, हिरवं गवत पाहिजे, पानी चाहिए. पाणी पाहिजे. किसके लिए. कुणासाठी. भेड़ बकरियां थी उसके पास. त्याच्याकडे शेरड मेंढर और होते. तभी का समय था जिनके पास जितने भी भेड़ बकरी वो ज्यादा अमीर आदमी. आणि त्यावेळेस असं होतं की शेरड मेंढर ज्याच्याकडे जास्त तो सगळ्यात श्रीमंत. इसने क्या देखा. यांनी काय पाहिलं. हरी घास और पानी. हिरवं गवत आणि पाणी. इसने अब्राहम को कहा, त्याने अब्रामाला म्हटलं, मुझे ना वो चाहिए, मला ना ती जमीन वो पाहिजे, जमीन चाहिए, ती जमीन पाहिजे, हिरवी वाली जमीन चाहिए, हिरवी जमीन पाहिजे, बेस्ट जमीन चाहिए. चांगली जमीन पाहिजे. मतलब ये लूत जो किस पर निर्भर हुआ जे मालूम. लोट कशावर अवलंबून राहिला माहितीये. ओ हरियाली को देखकर निर्भर. त्या हिरवेगारपणाला पाहून अब्राहम ने बोला, अब्राम म्हटला, जा ले ले, घे तू, दे ले, जितना चाहिए ले ले. जेवढी पाहिजे घे. अब अब्राहम वहां पे रुका हुआ है. आता अब्राम तिथे थांबलेला आहे. अब्राहम ने देखा सब कुछ रेगिस्तान है. अब्रामाने पाहिलं की सगळं वाळवंट आहे. वो किस पर निर्भर था अब्राहम. अब्राम कुणावर अवलंबून होता. वो रेगिस्तान पर निर्भर नहीं था. त्या वाळवंटावर अवलंबून नव्हता. रेगिस्तान को हरा करने वाले परमेश्वर पर निर्भर था. वाळवंटाला हिरवागार करणाऱ्या परमेश्वरावर अवलंबून होता. वो सूखे जमीन पर निर्भर नहीं था. त्या सुकलेल्या जमिनीवर अवलंबून नव्हता. सूखे में पानी को उत्पन्न करने वाले परमेश्वर पर निर्भर था. त्या सुक्या जमिनीमध्ये पाणी उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरावर अवलंबून होता. हमें वही करना है. आम्हाला देखील तेच करायचं. हमारी समृद्धि जो है हमारे मेहनत पर नहीं है. आमची समृद्धी आमच्या मेहनतीवर नाही आहे. हमारी समृद्धि परमेश्वर पर तर है. आमच्या उन्नती आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहे. जो परमेश्वर कहता है जो परमेश्वर बोलतो वो करता है. तो ते करतो. प्रभु ने कहा, प्रभू म्हटला, अब्राहम सुन ले, अब्राम ऐक, मैं तुझे आशीषित करूंगा, मी तुला आशीर्वादित तेरे करेन, नाम को बड़ा करूंगा. तुझं नाव उंच करीन. सिर्फ हमें क्या करना है. फक्त आम्हाला काय करायचं. परमेश्वर की बातों पर निर्भर रहते हुए अपने जीवन को जीना है. देवाच्या गोष्टींवरती अवलंबून राहून आमचं जीवन जगायचं आहे. सूखा है क्या. सूखा जीवन है क्या. तुमचं जीवन सुकलेलं आहे का. आप चिंता ना करें. चिंता करू नका. प्रभु ने वादा किया, प्रभूने वचन दिलं, मैं तुझे हरी हरी चराइयों में मी चराऊंगा. तुला हिरव्यागार कुरणामध्ये चारीन. मैं तुझे हरी हरी चराइयों में मी चराऊंगा. तुला हिरव्यागार कुरणांमध्ये चारीन. हमारी समृद्धि
हमारी नौकरी पे नहीं है, आमची समृद्धी आमच्या नोकरीवरती नाहीये, हमारी समृद्धि परमेश्वर पर है। आमची समृद्धी परमेश्वरावर आहे. आपको मालूम है अब्राहम परमेश्वर की ओर से आशीष था। तुम्हाला माहिती आहे का की अब्राहम हा परमेश्वराकडून आशीर्वादित अब होता. क्या हुआ, लूत चले गए सदोम और गमोरा में, आणि लोट गेले त्या ठिकाणी सदोम आणि गमोरामध्ये बढ़िया बढ़िया जगह पे चले गए। चांगल्या जागेवरती इनको लगा गेले. सब कुछ यही जीवन है, त्यांना असं वाटलं हेच आहे जीवन, यही मेरा जीवन है। हेच माझं जीवन आहे. और हम जानते हैं कि वहां पर राजाओं लोगों ने चढ़ाई कर दिया। आणि आम्ही वाचलं की राजा लोकांनी त्याच्यावर चढाई केली. 3 राजा वहां पर आ गए 3 राजे त्या ठिकाणी और आले पूरे सदोम और गमोरा के लोगों को पकड़कर चले गए। आणि सदोम आणि गमोरातील लोकांना पकडून नेले. अब ये बात अब्राहम को पता चली। आता ही गोष्ट अब्रामाला माहित पडली. अब्राहम ने तैयारी किया, अब्रामाने तयारी केली 318 और उसके युद्ध जवानों को लेकर चला गया, आणि योद्धों को लेकर गया 318 योद्धे घेऊन निघाला और ये चलते गए आणि हे गेले और उन्होंने उन राजा को हरा कर वापस सदोम में जो लूत रहते उसको छुड़ा कर लेकर आए। आणि त्या राजांना हरवून पुन्हा एकदा ते लोटाच्या हाती सोपवलं. सुनिए, मैं आपसे कुछ कहना चाहता मी हूँ। तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहे का? सुनने के लिए तैयार हैं? ऐकण्यासाठी तयार आहे पड़ोसी का? को हिलाएं और बोले सुनिए। अब वो सिर्फ लोगों को छुड़ा कर नहीं लेकर आए, आता तो फक्त त्या ठिकाणच्या लोकांना सोडवून आणला असं नाही, वहां की सब संपत्ति को लेकर त्या आए, ठिकाणची सगळी संपत्ती घेऊन आला. सब संपत्ति लेकर आए सगळी संपत्ती घेऊन आला और उसे जो सदोम का राजा था ना उसके पास में दे दिया। आणि सदोमाच्या राजाकडे ती दिली. सदोम का राजा क्या कहता है मालूम? सदोमाचा राजा काय म्हणतो माहिती? भैया एक काम करो ना, एक काम करा ना, प्राणी मेरे को दे दो प्राणी मला द्या और जितनी भी संपत्ति वो आप ले लो। आणि जेवढी संपत्ती तुम्ही घ्या. अगर मैं उधर होता, जर मी तिथं असतो मेरा मन क्या कहता? तर माझं मन काय म्हटलं असतं? अब्राहम ने क्या बोला मालूम? अब्राम काय म्हटलं माहिती? संपत्ति भी तू रख, संपत्ती तू घे प्राणी भी तू रख, आणि प्राणी तू घे, मुझे नहीं चाहिए तेरा, मला नकोय तुझं, सब तू रख। सगळं तू घे. वो हाथ जोड़ता है, तो हात जोड. नहीं नहीं आप क्या करो, आप ना प्राणी मुझे दो और सब पूरा धन आप ले लो। नाही, तुम्ही प्राणी मला द्या आणि धन तुम्ही घ्या. लेकिन अब्राहम ने मना किया। पण अब्रामाने त्या ठिकाणी नकार दिला. क्यों मालूम है? का माहितीये का? क्यों मालूम है? का माहितीये का? कल सदोम जाकर ये ना बोले काल नंतर सदोम जाऊन हे असं म्हणू ये नये मेरी वजह से अमीर की हुआ, हा माझ्यामुळं श्रीमंत ये झाला, मेरी वजह से अमीर हा हुआ। माझ्यामुळं श्रीमंत उसने बोला झाला. नहीं चाहिए, तो म्हटला नाही पाहिजे, मेरा परमेश्वर मुझे समृद्धि देगा। माझा परमेश्वर आहे तो मला समृद्ध करणार उसने आहे. लौटा दिया, त्याने देऊन उसने टाकलं, लौटा दिया। देऊन कल टाकलं. जाके ये ना बोले कि मेरी वजह से ये धनी व्यक्ति बना उद्या है। जाऊन असं ह्याने म्हणता कामा नाही की हा माझ्यामुळे श्रीमंत झाला. धनवान बनाने वाला मेरा परमेश्वर है, धनवान बनवणारा फक्त माझा परमेश्वर, मेरा खुदा है, माझा मेरा परमेश्वर, परमेश्वर है, माझा परमेश्वर आहे. समृद्धि देने वाला मेरा परमेश्वर है। समृद्धी देणारा माझा परमेश्वर आहे. इसलिए हम नियोजन के साथ में अपने जीवन को जिए। आणि म्हणून आम्ही नियोजन आखत आमचं जीवन जगावं. हम भंडारी हैं, आम्ही कारभारी आहोत, हम भंडारी हैं। आम्ही कारभारी ना आहोत. लगाने वाला कुछ है, पेरणारा कोणी ना नाही, सींचने वाला कुछ हो है, कुछ ना- और कुछ है सींचने वाला पानी डालने वाला, पाणी टाकणारा कोणी नाहीये, परमेश्वर उगाने वाला है, आणि उगवणारा परमेश्वर बढ़ाने आहे. वाला परमेश्वर है। वाढवणारा परमेश्वर इसलिए आहे. हमें हमें हमारी जो वृद्धि होती है आणि म्हणून जेव्हा आमची वृद्धी होते ये परमेश्वर की ओर से ती होती है। परमेश्वराकडून असते. इस बात को हम ना भूलें। आणि ही एक गोष्ट आम्ही विसरता कामा नये. इसलिए हम कभी भी पैसों का दिखावा ना करें, आणि म्हणून आम्ही पैशाचा दिखावटेपणा कधी करू नये, कभी ना करें। कधीच करू हम नये. इस बात को समझ लें। आम्ही ही गोष्ट समजून घ्यावी. मैं जो भी मुझे आशीष मिली है जे काही मला आशीर्वाद मिळाले वो परमेश्वर की ओर ते से, देवाकडून आहेत, ये खुदा की ओर से। ते परमेश्वराकडून आहेत. दाऊद एक अच्छा भंडारी था। दावीद एक चांगला कारभारी होता. परमेश्वर के मंदिर को निर्माण करना चाहता था त्याची इच्छा होती की त्यांनी परमेश्वराचं छान मंदिर बांधावं, और उसकी ये चाहत थी। आणि त्याची इच्छा होती. लेकिन परमेश्वर ने कहा ये तेरे समय नहीं बांधा जाएगा, पण परमेश्वर म्हटलं हे तुझ्या काळामध्ये नाही होणार, तेरा बेटा इसको बांधेगा। तुझा मुलगा याला बांधणार तो आहे. परमेश्वर की आज्ञा दाऊद ने माना। परमेश्वराची आज्ञा दाविदाने मांडली. उसने सब धन सामग्री को इकट्ठा किया त्यांनी सगळं धन सामुग्री एकत्र केली. और परमेश्वर का वचन कहता है आणि देवाचं वचन सांगतं उसने परमेश्वर के मंदिर बांधने के लिए योगदान दिया। त्याने परमेश्वराचं मंदिर बांधण्यासाठी योगदान दिलं. दाऊद ने 36 अरब डॉलर के लगभग उसने इकट्ठा किया। दाविदाने 36 अरब डॉलर पर्यंत एकत्र केलं आणि ते दिलं. सोना दिया, चांदी दिया सोनं दिलं, चांदी दिली और अपने बेटे को उसने उपहार दिया। आणि आपल्या मुलाला त्याने उपहार दिला. दाऊद ने क्या दिया? दाविदाने काय दिलं? 110 टन सोना, 110 टन सोनं 260 टन चांदी। आणि 260 टन चांदी. आज की कीमत अगर लगाई जाए तो 6 अरब डॉलर से भी ज्यादा आणि आजच्या काळामध्ये जर किंमत लावली ती 6 अरब डॉलर पेक्षा पण जास्त उसने परमेश्वर के लिए दिया। त्याने परमेश्वरासाठी दिलं.
और उसने आह्वान किया, आणि त्यांनी आव्हान केलं, लोगों को आह्वान किया, लोकांना आव्हान आप केलं, परमेश्वर के लिए दे, तुम्ही परमेश्वरासाठी द्या, क्योंकि हमारी समृद्धि हमारी ओर से नहीं, परमेश्वर की ओर से कारण आती है। आमची समृद्धी ही आमच्याद्वारे नाही तर देवाकडून आहे. आपको मालूम है लोगों ने कितना दिया? तुम्हाला माहिती आहे की लोकांनी किती दिलं? जितना दाऊद ने दिया ना, उससे भी बढ़कर लोगों ने दिया। जेवढं दाविदानं दिलं ना त्याच्यापेक्षाही अधिक त्यांनी दिलं. दाऊद ने 110 टन सोना दिया था, दाविदाने 110 टन सोनं लोगों दिलं, ने 190 टन सोना दिया। लोकांनी 190 टन सोनं दिलं, दाऊद ने 260 टन चांदी दिया था, दाविदाने 260 टन चांदी दिली, लोगों ने 375 टन चांदी लोकांनी दिया, 375 टन चांदी दिली, जो 17 अरब डॉलर के आसपास है। जी आत्ताच्या काळात 17 अरब डॉलर एवढी किमतीची आहे. और इसने क्या ईमानदार रहा प्रभु के साथ, आणि तो देवासोबत विश्वासू राहिला और उसने परमेश्वर के मंदिर के लिए उसको दिया। आणि त्याने परमेश्वराच्या मंदिरासाठी ते दिलं. और उसने क्या कहा मालूम है? आणि त्यांनी काय म्हटलं माहितीये? पहला इतिहास 29 अध्याय 16 और 17 में पहिला इतिहास याचा 29वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन वो क्या कहता है? तो काय म्हणतो? बड़ी सुंदर रीति से खूबसूरती के साथ में उसने यहाँ लिखा। आणि खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी तो बोलत आहे. वो क्या कहता है? तो काय म्हणतो? पहला इतिहास 29 अध्याय 16 और 17। पहिला इतिहास याचा 29वा अध्याय 16 आणि 17 वचन. सुनिए सुनिए। हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे, हा तुझ्याच हातून आम्हाला मिळाला आहे. वाह जी वाह जी वाह जी वाह जी। वो कह रहा है, वो मैंने मेहनत से इकट्ठा किया, वो नहीं कह रहा है तो असं नाही म्हणत आहे की मी माझ्या मेहनतीने एकत्र केलं, खून पसीने से कमाया है मैंने ये, मी कष्ट करून घाम गाळून हे कमवलंय असं नाही. 4 ड्यूटी करके मैंने इसको कमाया है, आणि 4 ड्युट्या करून मी हे कमवलंय असं नाही म्हटलं. वो कह रहा है तो असं म्हणतो, परमेश्वर जो संचय मैंने किया है ना, हे जे काही मंदिर बांधण्यासाठी मी हे जमवलंय ना, ये तेरी ओर से है, हे तुझ्याच हातून मला मिळालंय, ये तेरी ओर से है। हे तुझ्याच हातून जो मिळालं. भी हमारे पास में है जे काही आमच्याकडे उसका आहे, श्रेय हम परमेश्वर को दें, त्याचं श्रेय आम्ही परमेश्वरालाच द्यावं. हम उसका अपने पास में वो श्रेय ना रखें, आम्ही ते श्रेय घेऊ नये, हम परमेश्वर को हर श्रेय दें। तर हे गोष्टीचं श्रेय आम्ही परमेश्वराला द्यावं. हा सर्व तुझाच आहे माझ्या देवा. मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे, सरळता तुला पसंत आहे. मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत. तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पण केली आहेत, हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. हम स्वेच्छा से प्रभु के लिए दें, आम्ही स्वेच्छेने परमेश्वराला द्यावं, क्योंकि हमारी आशीष प्रभु की ओर से है। कारण आमचा आशीर्वाद हा परमेश्वराकडून आहे. पैसों की कमतरता हमारे जीवन में आती है, पैशांची कमतरता आमच्या जीवनामध्ये येते कई बार परमेश्वर को ना देने की वजह से आती है। आणि बऱ्याचदा यामुळे येते कारण आम्ही देवाला त्याचं देत नाही. हमारा देना ये दिखाता है आमचं देणं हे दाखवतं कि जो हमें प्रभु ने दिया है की जे काही आम्हाला प्रभूने दिलंय वही हम परमेश्वर को दे तेच रहे आम्ही परमेश्वराला देत आहोत. हैं। रेगिस्तान में परमेश्वर ने अब्राहम को समृद्ध किया, वाळवंटामध्ये परमेश्वराने अब्राहमाला संपन्न केलं. रेगिस्तान के अंदर उसके बकरियों को, उसके ऊँटों को परमेश्वर ने खाना खिलाया, वाळवंटामध्ये त्याच्या शेरडा मेंढरांना, उंटांना परमेश्वराने खाऊ घातलं. और परमेश्वर कहता है आणि परमेश्वर म्हणतो, तेरे बाल मैंने गिने हुए हैं। तुझे केस देखील मी मोजलेले आहेत. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? हम रेगिस्तान में हो, आम्ही वाळवंटात असू, हम जंगल में हो, आम्ही जंगलात असू, हम कहीं भी क्यों ना हो, आम्ही कुठे का असेल, हमारा पूर्ति करने वाला परमेश्वर है। आमचा पुरवठा करणारा परमेश्वर वो आहे. खुदा है, तो वो परमेश्वर आहे. खुदा है, तो वो परमेश्वर खुदा आहे. है। तो परमेश्वर आहे. इसलिए जो पैसे हमारे पास में आते आणि हैं म्हणून जो पैसा आमच्याकडे येतो उसको बड़े नियोजन के साथ में खर्चा त्याला करें, आम्ही पूर्ण नियोजनाने खर्च करावं. पूरे नियोजन के साथ में खर्चा करें। पूर्ण नियोजनाने आम्ही खर्च करावं. व्यवस्था वितरण अनुवाद अनुवाद 8वां अध्याय 18 वचन 8:18 वो कहता है, तो म्हणतो, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. वही हमें धन प्राप्ति करने का सामर्थ्य देता है। धनप्राप्ती करण्याचं सामर्थ्य तो आम्हाला देतो. जब धन प्राप्ति होती है आणि जेव्हा धनप्राप्ती होते उसको ठीक से खर्च करना, त्याला नीट व्यवस्थित आम्ही खर्च करावा, नियोजन के साथ में खर्च करना। नियोजन पूर्वक आम्ही ते खर्च करावं. पहला भाग परमेश्वर को देना ना भूलें। पहिला भाग परमेश्वराला द्यायला कधीच विसरू कई नये. लोगों ने आकाश के झरोकों को बंद करके रखा है, आणि बऱ्याचशा लोकांनी आकाश कपाट स्वतः बंद करून ठेवलेत. प्रभु खोलना चाहता है प्रभू ते खोलू इच्छितो, लेकिन हमने बंद करके रखा है। पण ते आम्हीच बंद केलेले आहेत. प्रभु खोलना चाहता है प्रभू खोलू इच्छितो
हम बंद करना चाहते हैं, आणि आम्ही बंद करतो. इसलिए अपने आप प्रभु को देना कभी ना भूलें. आणि म्हणून प्रभूला देणं कधीच विसरू नका. प्रभु कहता है प्रभू म्हणतो तेरी हर एक जरूरतों को पूरा करने का सामर्थ प्रभु रखता है. तुझ्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य परमेश्वर ठेवतो. फिलिप 4:19 के अनुसार आणि फिलिप 4:19 अनुसार इस वचन को कभी ना भूलें. आणि हे वचन कधीच विसरू नका हमारी हमारी हर एक जरूरतों को प्रभु पूरा करता है. की आमची प्रत्येक गरज प्रभू पूर्ण करतो. भजन संहिता में लिखा है स्तोत्र संहितामध्ये लिहिलंय उसके उसके धर्मी लोगों को वो नींद में भी देने का सामर्थ्य रखता आणि है. धार्मिकाला झोपेतही पुरवण्यास तो समर्थ परमेश्वर आहे. नींद में भी वो देने का सामर्थ्य रखता है. आणि झोपेतही पुरवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हम चतुराई के साथ में चले. आम्ही चातुर्याने चालावं. प्रभु ने भंडारी कहा है. प्रभूने आम्हाला कारभारी म्हटलंय. लूक इसका 16:8 में भी आणि लूक याच्या 16व्या अध्याय 8व्या वचनात देखील प्रभु कह रहा है प्रभू म्हणत आहे अन्यायी कारभाराने शहाणपण केले यावरून धन्याने त्याची वाहवा केली कारण या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. यहाँ प्रभु ने कहा है या ठिकाणी प्रभू म्हटलं चतुराई के साथ हम चलें, की आम्ही शहाणपणानं चालावं. समझदारी के साथ में हम चलें. समजून उमजून चालावं. हम खर्चे का नियोजन बनाएं, आम्ही खर्चाचं नियोजन आखावं उसके हिसाब से अपने जीवन को आणि बीतें. त्यानुसार आमचं जीवन व्यतीत करावं. समृद्धि प्रभु ने आपको मुझे दिया है. समृद्धी प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. प्रभु ने कंगाल होने के लिए नहीं बुलाया, प्रभूने आम्हाला या ठिकाणी गरीब होण्यासाठी नाही बोलवलं. क्योंकि हमारी गरीबी यीशु मसीह ने उस क्रूस के ऊपर निकाल दी है. कारण की आमची गरिबी परमेश्वराने त्या वधस्तंभावरती काढून हर एक टाकली. गरीबी निकाल दी है प्रभु ने. प्रत्येक गरिबी त्याने काढून गरीबी टाकली का शाप निकाल दिया है प्रभु आणि ने. गरिबीचा जो शाप आहे त्याने काढून टाकलाय. वो गरीब बना तो गरीब झाला क्योंकि उसकी उसकी गरीबी से आप और मैं धनवान बन जाए. जेणेकरून त्याच्या गरिबीने तुम्ही आणि मी धनवान व्हावं. प्रभु ने हमें समृद्ध होने के लिए बुलाया. प्रभूने आम्हाला समृद्ध होण्यासाठी बोलवलंय. गरीबी जीवन मत जिए. गरिबीत जीवन जगू नका. गरीबी निकाला है प्रभु ने. गरिबी काढून टाकली प्रभूने. गरीबी अपनी मानसिकता में ना रखें. गरिबीची मानसिकता ठेवू नका. हम देते नहीं इसके लिए ये है कि हम गरीब मानसिकता रखते हैं. आणि आम्ही देत नाही यामुळे आमची मानसिकता गरीब होऊन जाते. फिर कैसा होगा, मग कसं होणार आहे. कैसे घर चलेगा. घर कसं चालणार यहाँ आहे. पे लिखा है या ठिकाणी लिहिलंय चतुराई से काम करें हम. की आम्ही शहाणपणाने काम करावं. कई लोग कहते हैं कि मेडिकल क्लेम नहीं करना. बरेचसे लोक म्हणतात मेडिक्लेम नाही करायचं. मेडिक्लेम करने से ये हम दिखाते हैं कि प्रभु पे भरोसा नहीं है, हम बीमार हो जाएंगे. आणि मेडिक्लेम करणं असं दर्शवतं की आमचा देवावर भरोसा नाहीये आणि अविश्वास दर्शवतो. मुझे एक बाइबल में दिखाएं आप. मला या ठिकाणी बायबलमध्ये सांगा परमेश्वर चतुराई से रहने के लिए कहता है. परमेश्वर चतुराईने राहण्यासाठी सांगतो. हम चतुराई से जीवन जिए. आम्ही चतुराईने जीवन जगावं. मेडिकल क्लेम करना कोई बुरी बात नहीं है. मेडिक्लेम करणं काही वाईट गोष्ट नाहीये. मालूम नहीं अचानक परिस्थिति कैसी आ सकती है. आणि अचानक काही परिस्थिती होऊ शकते. हिजकिया के बारे में आप पढ़ते हैं. हिजकियाच्या बाबतीमध्ये जर आम्ही प्रभु ने बोला वाचलं 15 साल तेरी उम्र बढ़ाऊंगा. आणि प्रभू त्याला म्हटलं मी 15 वर्षांनी तुझं आयुष्य वाढवणार लेकिन आहे. उसको एक बीमारी थी. पण त्याला एक आजार होता. आपको मालूम है डॉक्टर ने आके उसकी बीमारी को ठीक किया. तुम्हाला माहिती आहे का डॉक्टरांनी येऊन त्याचे ते आजार बरा और उसका केला 15 साल बढ़ा. आणि त्याचे 15 वर्ष वाढले. अगर डॉक्टर नहीं होता आणि तो डॉक्टर आलाच नसता. उसने वो मालूम मेडिक्लेम था कि नहीं उसका. मला नाही माहिती त्या हिचक्याने मेडिक्लेम केलं होतं का नव्हतं. पर डॉक्टर जरूर था. पण डॉक्टर तिथं होता. डॉक्टर जरूर था वहां. डॉक्टर त्या ठिकाणी होता. यीशु ने खुद कहा येशू स्वतः म्हटला बीमारों को वैद्यों की जरूरत है. आजारांना वैद्यांची गरज आहे. जरूरत है. गरज आहे. और आज के तारीख में हम देखते हैं कि कितना खर्चा आता है. आणि आजच्या तारखेला आम्ही पाहतो की किती खर्च येतो. हम अविश्वास नहीं कर रहे हैं प्रभु आम्ही देवावर अविश्वास दाखवत नाही पर. हम आहोत. थोड़ी बुद्धि के साथ में हम चलें. तर आम्ही बुद्धीने चालत आहोत. फिर गाड़ी का इंश्योरेंस क्यों करते हैं. मग गाडीचा इन्शुरन्स कशासाठी करता. घर का इंश्योरेंस क्यों करते हैं. घराचा इन्शुरन्स कशासाठी करता. प्रभु ने कहा आप रोटी से नहीं आप वचन से जिंदा रहेंगे. प्रभू म्हणतो तुम्ही भाकरीने वचनाने जगाल. फिर रोटी क्यों खाते हैं. मग भाकरी का खाता. रोटी बंद कर दें आप. भाकरी बंद करा. विश्वास से जिए. विश्वासाने जगा. 1 साल जी के दिखाएं. 1 वर्ष जगून दाखवा. प्रभु ने बोला ना प्रभू म्हटलं ना मनुष्य केवल भाकरीने नव्हे. हाँ? पड़ोसी को बोलना भाकर खातात का. खातात भाकर. साहेब 1 वेळ नाही दिवसाचे 5 वेळ खातो. कभी कभी प्रभु के वचनों को हम ठीक से नहीं समझ पाते, इसलिए बहुत बार हम उसकी आशीष
को नहीं प्राप्त कर बरेचदा देवाची वचनं नीट समजून न घेतल्या कारणानं आम्ही त्याच्या आशीर्वादांपासून वंचित राहतो. पाते. खुदा क्या कहता है और हम क्या कर रहे हैं. परमेश्वर काय सांगतोय आणि आम्ही काय करतो. हमारा खुदा हमारे साथ है. आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. कोरोना के समय हमारे साथ था. करोनाच्या वेळेला आमच्या सोबत होता. हमें वहां से निकाला प्रभु. आम्हाला त्यातून काढलं प्रभूने. हमारी जरूरतों में प्रभु हमारे साथ है. जरूरतों में प्रभु हमारे साथ. आमच्या गरजांमध्ये प्रभू आमच्या सोबत आहे. आमेन. ये लास्ट वचन पढ़कर हम खत्म करेंगे. आणि शेवटचं वचन आपण वाचून संपवणार आहोत. हग्गई इसका पहला अध्याय हग्गाई याचा पहिला अध्याय 2 से 11 वचन. 2 ते 11 वचन. अगर आप समृद्ध होना चाहते हैं आणि जर तुम्हाला समृद्ध व्हायचंय तो हम क्या करें. तर मग आम्हाला काय करायला पाहिजे. पहली बात, पहिली गोष्ट, हमें जो प्रभु ने दिया है, आमच्यासाठी जे परमेश्वराने केलेलं आहे, जो हमें दिया है, जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, उसका 10% डालना कभी ना भूलें. त्याचा 10वा भाग टाकणं आम्ही कधीच विसरू नये. और जो 90% है, आणि जे 90% आहे आप उसको नियोजन करके खर्च करें. त्याचं नियोजन करून तुम्ही ते खर्च करायला पाहिजे. मार्केट में नया फोन आया है आणि मार्केटमध्ये जर नवीन फोन आलाय तो लालच मत करें. तर त्याच्याविषयी तुम्ही लालच करू नका. मार्केट में नई साड़ी आई है, मार्केटमध्ये नवीन साडी आली, लालच ना करें. फार त्याच्याविषयी त्याच्या मागे लागू नका. प्रभु जानता है आपकी जरूरतों को. प्रभू तुमच्या गरजा जाणतो. खुदा जानता है. प्रभू जाणतो. कुछ लोग बिना समझे हुए मुझे खर्च कर देते हैं. आणि काही लोक तर काही न समजता ते खर्च करून टाकतात. वहाँ पे अच्छा लगा लेकर आए, यहाँ पे अच्छा लगा तिथं यहाँ लेकर. आवडलं घेऊन आले, इकडं आवडलं घेऊन आले. वो अच्छा भरे उधारी करके लाएंगे लेकिन लाएंगे. आणि भले उधारी घेऊन येतील पण घेऊन येतील. नहीं चाहिए हमको. नाही ते पाहिजे आम्हाला. वो हमारे हम चाहते हैं हमारी. ते आमची आवड आहे. हम इसके बिना जी नहीं पाएंगे. आणि त्याच्याशिवाय आम्ही जगूच शकणार नाही. नहीं मिला तो नहीं जिएंगे. नाही मिळालं तर नाही जगणार का. देखो क्या कह रहा है प्रभु. या ठिकाणी प्रभू काय म्हणतो. हग्गाई याचा पहिला अध्याय आणि 2 ते 11 वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. परमेश्वर के लिए कोई काम नहीं कर रहे हैं. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही, निवारण केले जात नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहीवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे. मी देशावर अवर्षण बोलवले आहे. पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षरसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलवले आहे. मैंने उसको रुका दिया है, तेरी आशीष को रुका दिया प्रभु. मी तुझे आशीर्वाद थांबवले असं परमेश्वर म्हणतो. और जब खुदा रुकाता है, आणि जेव्हा परमेश्वर थांबवतो ना, कितनी भी मेहनत कर लो, किती मेहनत करा, कितना खून पसीना एक आणि कर लो, किती तुम्ही कष्ट करून घाम गाळा, आशीषित नहीं होंगे. आशीर्वाद होणार नाही. और जब खुदा आशीषित करता है, आणि जेव्हा प्रभु आशीर्वादित करतो कोई रुका नहीं सकता हमारी त्याला आशीष को. कुणीच ते थांबवू शकत नाही. खुदा की आशीष है. ते कुणीच थांबवू शकत नाही. आमीन. आमेन. शिष्य परेशान हो गए. आणि शिष्य या ठिकाणी त्या ठिकाणी ते त्रस्त झाले. खर्च बड़ा है, खर्च मोठा आहे, पैसे थोड़े हैं. पैसे थोडे आहेत. हमारे जीवन में है क्या ऐसा? आमच्या जीवनामध्ये असं घडतं का हो? आज प्रभु आपको आशीष देगा. तर आज परमेश्वर तुम्हाला याविषयी आशीर्वादित आइए करेल. हम सब खड़े हो जाए. या आपण सर्वजण उभे राहूया. हम सब खड़े हो जाए. आपण सर्व उभे राहूया. प्रभु ने कितनी बातें सिखाया 5000 लोगों को खाना खिलाने से. 5000 लोकांना जेव घालण्यामध्ये परमेश्वराने कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या. 3 वचन हमने देखा है. 3 वचनं आम्ही पाहिली. अभी मेरा प्रभु ने वादा क्या किया है मालूम है?
माझ्या परमेश्वरने वचन दिलंय काय माहितीये का, कोई उधार मांगने वाला नहीं होगा हम कुणी उधार मागणारा नसणार आहे, हम उधार देने वाले होंगे. आम्ही उधार देणारा असणार आहोत. अब रोना बंद करना है. आता रडणं बंद करायचंय. पैसेच पुरत नाही, पैसाच पुरत नाही सर गळतीच लागलेली आहे. आणि सगळं गळती लागली आहे. बहुत लोग 1 तारीख को इतने खुश रहते लोग ना, पगार आता ना 1 तारीख को, आणि 1 तारखेला सर्व लोक खुश असतात कारण पगार येतो त्या दिवशी. 1 किलो मटन के वजह 4 किलो लेके जाएंगे काली पिशवी. 1 किलो मटणाच्या ऐवजी 4 किलो मटण घेऊन. कल देखेंगे. प्रभु ने बोला आजच्या दिवस आजच बघा, उद्याचं नको बघू. आणि देव म्हटला उद्याचं उद्या बघता येईल, आजचं आज बघून घ्या. आजच 4 किलो घेऊन जाओ. आजच 4 किलो घेऊन जाऊ. तो बड़े बड़े खूबसूरती के साथ में अपने जीवन को जिए. आणि खूप चांगल्या परीने तुम्ही तुमचं जीवन जगू शकता. हम उधार नहीं मांगेंगे आज, आम्ही उधार मागणार नाही, हम उधार देंगे. तर आम्ही उधार देणार. और खुदा को बोलो, आणि परमेश्वराला म्हणा प्रभु ये वचन मेरे जीवन में पूरा हो, प्रभू हे वचन माझ्या जीवनामध्ये मेरे जीवन में पूरा हो प्रभु. माझ्या जीवनात पूर्ण व्हावं. लेकिन ये कब पूरा होगा? पण हे केव्हा पूर्ण होईल? जब नियोजन के साथ में हम चलेंगे. जेव्हा आम्ही नियोजनासकट चालू. जहाँ पे नहीं बोलना है वहां पे नहीं बोलना है. ज्या ठिकाणी नाही बोलायचं त्या ठिकाणी नाही बोलायचं. आला दे 10,000 दिले, आला ते दिले 5,000 दिले, आला तो 20,000 रुपए दिले, ना समझून उमझून देना शुरू कर देते हैं. आणि न समजून उमजून सुद्धा देणं चुकीचं आहे. मैं ये नहीं कह रहा हूँ आप ना दें, मी असं नाही म्हणत तुम्ही देऊच नका. क्या उसकी जरूरत है क्या पहले आप परखें. त्याची गरज खरी आहे का ते पाहून द्या. प्रभु ने देने के लिए कहा है हमें, प्रभूने देण्यासाठी सांगितलंय, लेकिन बिगर सोचे समझे देने के लिए नहीं कहा. पण बिना सोचे समजून उमजून देण्यासाठी नाही सांगितलं. बड़ी खूबसूरती के साथ में अपने जीवन को जिए. खूप चांगल्या तऱ्हेने तुम्ही तुमचं जीवन जगू शकता. चेले गड़बड़ गए. शिष्य गडबडून गेले. क्या हमारे जीवन में ऐसा है? आमच्या जीवनात देखील असं आहे का? खर्च ज्यादा, खर्च जास्त, कमाई कम. कमाई कमी. आज प्रभु उसको भरेगा. आज प्रभू त्याला भरणार. धन्यवाद देते परमेश्वर. आज प्रभु हम सभी को ब्रेक थ्रू दिया, इसके लिए धन्यवाद देते हैं प्रभु. पास्टर के जीवन के लिए आपको धन्यवाद देते हैं प्रभु. देने में हमारी आशीष है, इस बात को हम जान सके प्रभु. आज आपके वचन से हमें सिखाए, इसके लिए धन्यवाद देते हैं राजा. प्रार्थना करते परमेश्वर हमारे जीवन में, हमारी कमाइयों में प्रभु प्रथम स्थान हमें तुझे दे, तेरे सेवकाई को दे प्रभु. देने में रहे ऐसा होने देना परमेश्वर. अब से लेके आगे तक प्रभु हम कभी भी गरीबी में नहीं जिएंगे. अब से लेके आगे प्रभु हम लोन लेने वाले नहीं रहेंगे. अब से लेके अब आगे प्रभु परमेश्वर हम प्रभु कर्जों में डूबने वाले नहीं रहेंगे परमेश्वर. जो चाबी तूने हमें दिया है परमेश्वर, उसका उपयोग हमारे जीवनों में करने वाले हम बने, ऐसा होने देना. धन्यवाद देते हैं प्रभु, तेरी स्तुति करते हैं राजा. छोटी सी प्रार्थना हम यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन.